आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा मंजुश्री नमस्ते. इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. दर रविवार प्रमाणे आज सुद्धा आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीचा नव्या शब्दांमध्ये नव्या शब्दांमध्ये या ऊर्जेचा आपण ओळख करून घेण्यात आलेलो आहोत. आणि तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. दर रविवार प्रमाणे आज सुद्धा आपण या सेशन मध्ये या ब्रह्मांडीय ऊर्जेचा सुख आणणारी ऊर्जा, माझ्या आयुष्यात सुख आणणारी आणि मी म्हणजे आपण सर्व आपल्या आयुष्यामध्ये सुख आणणारी, स्वतःच्या आणि आपल्या सोबतच इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा सुख आणणारी ऊर्जा कशा प्रकारे ही असू शकते, या कन्सेप्ट द्वारे आजचं सेशन आपण पूर्ण करणार आहोत. तुम्ही सगळेजण अगदी इंटिग्रिटी मध्ये अगदी ठरल्याप्रमाणे दर रविवारला सेशनला हजर असता. तुमची सुद्धा ऊर्जा येथे देता आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होता. आपलीच आपल्यासोबत एका नव्या शब्दांमध्ये नव्याने ओळख करून घेता. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. या सेशनला अनेक सदस्य YouTube वर बघत आहे. त्या सर्व सन्माननीय सदस्यांना आत्मा नमस्ते. आणि आपल्याला जर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे ग्रुपची, आपण नक्कीच जॉईन करू शकता. आणि नंबर सुद्धा दिलेला आहे, आपण मेसेज करू शकता, डायरेक्ट कॉल नाही का करू. काही अडचण असल्यास किंवा कोणाला रेकी हवी असेल, नक्कीच आपण आपल्याच्यानी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून जेवढी मदत होईल तेवढी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया. हे ब्रह्मांड आम्हाला जेवढी ऊर्जा देईल, हे ब्रह्मांड आमच्याकडून जेवढं करून घेईल तेवढं आम्ही करण्याचा आमच्या परीने पुरेपूर प्रयत्न करूया. अनेक सदस्यांचं युट्यूबवर मेसेज असतात, मॅडम यासाठी रेकी हवी आहे, मॅडम त्यासाठी रेकी हवी आहे. तर आपण युट्यूबलाच मेसेज न टाकता कृपया तेथील लिंक जॉईन करा आणि लिंक वरून ग्रुपला मेसेज टाका. आपण ग्रुपला मेसेज टाका, तेव्हा तुम्हाला ग्रुपचे सदस्य एनर्जी देत असतात, रेकी देत असतात. आणि खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी कोणालाही तशी द्यायची नसते. एनर्जी एक्सचेंज घेणं हा त्याचा एक नियम असतो. तरीही मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून सर्वांना ग्रुप रेकी मात्र कुठल्याही एनर्जी एक्सचेंज शिवाय दिल्या जात असते. कारण आपण व्हिडिओ बघता, तुमच्या अनेकांचे अपेक्षा वाढल्या आहेत, आम्हाला सुद्धा समजते, पण ग्रुप शिवाय नाही. तुम्ही युट्यूबला मागसाल तर त्या गोष्टी तशा प्रकारे आम्हाला शक्य होणार नाही. तर नक्कीच आत्मा नमस्ते सगळ्यांना. आणि आजच्या सेशन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण प्रार्थना करूया. सर्व देवी देवता, सर्व संत, सर्व गुरु सद्गुरु, दयेच्या व क्षमेच्या देवता, माझी कुलदेवता, माझे कुलदैवत, हे ब्रह्मांड ही ऊर्जा रेकी आपल्या सर्वांची गुरु सद्गुरु, आम्ही सुख आणणारी ऊर्जा म्हणून या ऊर्जेसोबत आमची ओळख करून घेणार आहोत. आम्हाला नव्याने या ऊर्जेसोबत पुन्हा एकरूप व्हायचं आहे. आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला सुख आणायचं आहे आणि आम्हाला सुख देणार इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता आणण्यासाठी माध्यम करा. याकरिता आम्हाला मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागणार आहे. ती आपण हे ब्रह्मांडीय ऊर्जा
आम्हाला पुरवणारच. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. मी कृतज्ञ आहे. मी स्वतःला धन्यवाद देत आहे. मी या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीला धन्यवाद देत आहे. मी स्वतःला धन्यवाद देत आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. रेकी म्हणजे काय, तर माझ्याच आतमध्ये असलेली ऊर्जा, ज्या ऊर्जेचा मी वापर आजपर्यंत करत आहे, आजपर्यंत मी वापर करत आहे नकळतपणे. आता मी या ऊर्जेचा एका टेक्निक सह कळतपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने वापर करणं शिकणार आहे. आध्यात्मिक ही ऊर्जा मी घेणार आहे मानसशास्त्रीय आणि आरोग्यशास्त्रीय दृष्टिकोनातून. मी या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करून घेणार आहे आणि हे करून घेण्याचं टेक्निक शिकणं म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी शिकणं, रेकी सोबत एकरूप होणं. ज्या एका ऊर्जेच्या ज्या एका ऊर्जेच्या असल्याने तुम्ही आणि मी जिवंत आहे, तुम्ही आणि मी निरोगी आहे. ती ऊर्जा, तो प्राणा, ती प्राणशक्ती, तो प्रकाश, तो श्वास आणि ती प्राण ऊर्जा, ती प्राणशक्ती, ती ईश्वरीय ऊर्जा आणि तीच ब्रह्मांडीय ऊर्जा आणि त्याच ऊर्जेला रेकी हा सुद्धा एक शब्द आहे. आणि ही ऊर्जा आपण कशा प्रकारे वापरायची, कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ग्रहण करायची, ही ग्रहण करून आपल्या आयुष्याच्या सुखासाठी, आनंदासाठी कशा प्रकारे वापरायची, माझी तर वापरायचीच, पण इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद, आरोग्य संपन्नता, आणखी जे जे हवं आहे ते ते आणण्यासाठी कशी वापरायची हे शिकण्याचं टेक्निक शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकण्याचं टेक्निक म्हणजेच रेकी शिकणे. माझ्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा मी पुन्हा नव्याने, नव्या शब्दांमध्ये, माझ्याच आतमध्ये असलेल्या प्रकाशाचा मी पुन्हा शोध घेणे, माझ्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा मी पुन्हा शोध घेणे आणि माझ्याच आतमध्ये असलेल्या या ऊर्जेचा मी आजपर्यंत जेवढा वापर करत आहे त्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात खूप सुंदर प्रकारे आनंद घेता घेता आनंद देणारा अनुभव घेणे आणि हे कसं घ्यावं हे शिकणे, या ऊर्जेचा वापर मी कसा करावा हे शिकणे म्हणजेच कुठेतरी रेकी शिकणे. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये जेव्हा आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत कनेक्ट होत असतो, रेकी शिकत असतो, तेव्हा मोठ्या प्रेमाने सर्व सदस्यांचं येथे स्वागत तर असतेच, पण सर्व सदस्यांचे अनुभव असे आहेत की तत्काळ रिझल्ट येतो. यामागचं शास्त्र शुद्ध कारण असं आहे की बघा, या ब्रह्मांडामध्ये असलेली ऊर्जा तर एकच आहे, आपण सर्वेकडे एकच ऊर्जा वापरतो. मात्र मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये जेव्हा आपण या ऊर्जेचा, या आध्यात्मिक ऊर्जेसोबत एकरूप होत असतो, तेव्हा आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि आध्यात्मिक ऊर्जा घेत असतो आणि या ऊर्जेचा उपयोग आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला आणि आपल्या आरोग्यासाठी प्रत्येक अवयवाला आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून आणि मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून अफर्मेशन आणि विविध प्रयोग करून घेत असतो. आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण लवकरात लवकर पुढे निघतो. नक्कीच आपण प्रत्येक जण, कोणी वारकरी संप्रदाय, कुणी कुठला संप्रदाय, कुणी वेगवेगळा मार्ग, आध्यात्मिक मार्ग आपण
आपण नक्कीच वेगवेगळ्या विविध मार्गांमध्ये अनेक लोक आहोत आणि आपण ज्या ज्या मार्गामध्ये आहोत ते प्रत्येक मार्ग हा योग्यच आहे. कुठेच काही चूक नाहीये. कारण आपण प्रत्येक जण ज्याही कुठल्या आध्यात्मिक शक्तीसोबत जोडलेले असतो योग्यच असतं. काही कुठं चूक नसतं. आणि खरं म्हणजे ना अध्यात्मशास्त्र म्हणजे कोठेही अंधश्रद्धा नसते. आपण त्या गोष्टीकडे डोळसपणे आपण त्या अध्यात्मशास्त्राकडे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण त्या अध्यात्मशास्त्राकडे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जेव्हा बघतो ना त्याचा खरोखर सतसत विवेक बुद्धीने उघड्या डोळ्यांनी जेव्हा अभ्यास करतो ना तेव्हा या आध्यात्मिक ऊर्जेचा आपल्याला महत्व समजत असतं. म्हणून मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देणार की खरंच आपण सर्वजण या ऊर्जेसोबत जोडण्यासाठी एकत्र आलेला आहात आणि आपण सगळेजण निवडलेले लोक आहोत. निवडलेले का निवडलेले का निवडलेले बघा तुम्ही अनेक गुरूंना सद्गुरूंना मानता नक्कीच मानता आणि आपण वेगवेगळ्या धर्मपंथातील आहोत. हो ना प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक पंथामध्ये एवढंच सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे जे तुम्ही पेरता ना ते तुम्हाला परत मिळतं. आयुष्य खूप साधं आणि सोपं आहे. प्रत्येक धर्माची शिकवण आहे. सांगा कुराणमध्ये बायबलमध्ये बुद्धांनी आपल्या भागवत गीतेमध्ये हेच सांगितलं आहे की तुम्ही पेरणी योग्य करा. तुम्ही आयुष्य खूप सुंदर आहे साधं आहे. जे तुम्ही पेराल किंवा आपण जे देतो ना तेच आपल्याला परत मिळतं हेच आपल्याला सांगितलेलं आहे. बरोबर एवढ्या एका छोट्या सेशनवर तुम्हाला गोष्ट सांगते. आता मी जे देणार तेच मला मिळणार. माझ्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे माझ्या आयुष्यामध्ये माझं आरोग्य कसं असणार आहे माझ्या आयुष्यामध्ये माझं भाग्य कसं असणार आहे. नक्कीच भाग्य लिहिणारा वेगळा असतो परंतु भाग्यामध्ये एखादी गोष्ट नाही आणि तरीही ती मिळवायचीच आहे आता हट्ट जर केला ना खूप हट्ट केला की आपले या जन्मीचे आई वडील सुद्धा आपल्याला त्या गोष्टी देतात ना तर तो परमपिता परमेश्वर ते ब्रह्मांडीय ऊर्जा ज्याच्याकडे साठा आहे सर्व तो आपण मागितलेला आपल्याला का देणार नाही. नक्कीच देणार. फक्त गरज कशाची आहे तर मला या आयुष्याला काय द्यायचं आहे मला येथे काय पेरायचं आहे मला येथे सद्भावना पेरायची आहे मला येथे आनंद पेरायचा आहे मला येथे खुशी पेरायची आहे मला येथे तेच द्यायचं आहे काय जे मला हवं आहे. याच शास्त्रीय दृष्टिकोनातून आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडत असतो. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपण विविध प्रकारचे प्रयोग विविध प्रकारच्या टेक्निक्स आपल्यावर करत असतो आणि नक्कीच या ऊर्जेसोबत एकरूप होत असतो. बघा काय आहे 7 चक्र आहेत अध्यात्मशास्त्रानुसार आपल्या शरीरामध्ये आहेत प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहेत ना यस आपल्या कथा आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे प्रत्येक सहस्रार आज्ञा विशुद्ध अनाहत मणिपूर स्वादिष्टान आणि मूलाधार हे 7 चक्र आहेत. हे 7 चक्र आपल्या शरीरातील प्रत्येक नाडी सोबत ऊर्जा स्वरूपात जोडलेले आहेत. हे 7 चक्र आपल्या प्रत्येक नाडी सोबत ऊर्जा स्वरूपामध्ये जोडलेले आहेत. आणि 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 आरोग्यशास्त्रामध्ये हे जे प्रत्येक चक्र आहे ते आपल्या प्रत्येक ग्रंथी सोबत त्याचा संबंध दिलेला आहे. जसं सगळ्यांना माहित आहे थायरॉइड ग्रंथी विशुद्ध चक्र आणि थायरॉइड ग्रंथी थ्रोट चक्र आणि थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्रंथी पिनियल ग्रंथी पिट्युटरी ग्रंथी म्हणजेच काय तर सायन्स या चक्रांना आरोग्यशास्त्र या चक्रांना ग्रंथी म्हणतं.
प्रत्येक चक्राशी संबंधित एक ग्रंथी आहे, प्रत्येक चक्राशी, जे आपलं शरीर नियंत्रित करतात. आणि अशा प्रकारे आरोग्यशास्त्राशी संबंधित आरोग्यशास्त्रानुसार आपण त्या अफर्मेशन आणि त्या प्रकारे आपण माइंडला प्रोग्रामिंग करतो. बघा काय म्हटलं आहे, जे आपण देतो ते आपल्याला मिळतं. मग मी काय देत आहे? मी देत आहे माझ्या मनाला मी शांत आहे, ही अफर्मेशन, आणि नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये शांतता येते. आजचा विषय आहे सुख आणणारी ऊर्जा. हो ना? मी सुखी आहे, नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार. आता सुख म्हणजे काय हे मला तुम्ही सगळेजण सांगणार. काय असते सुख? कारण प्रत्येकाला सुख म्हणजे काहीतरी वेगळं वाटेल ना, असू शकते ना. नक्कीच. तर कोणाला सांगायचं आहे काय आहे सुख? तुम्हाला काय वाटते सुख म्हणजे काय? असा हात करा, म्हणजे मी तुमचा तुम्हाला अनम्यूट करेल. सुख म्हणजे काय? बोला. सगळ्यांचे व्हिडिओ सुरू. कोण सांगणार काय वाटते तुम्हाला सुख म्हणजे काय? उत्तम आरोग्य. उत्तम आरोग्य म्हणजे सुख. ओके. उर्मिला ताईंसाठी उत्तम आरोग्य म्हणजे सुख. बोला अजून. कुठेतरी थांबणे. कोणी सांगितलं? मी सांगितलं. कुठेतरी कुठेतरी थांबणे ह्याला म्हणतात म्हणजे आम्हाला म्हणजे नाही. जास्त माणसाला जास्त हे असतो ना, हव्यास असतो, पण ते कुठेतरी थांबलं पाहिजे. येस, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे ना, मी थांबलं किती पुढे पाहिजे. जावं आणि किती कुठं थांबावं हे स्वतःला समजलं पाहिजे. हो ना जेवताई? बरोबर हा बरोबर. बोला एकदम अनुभव. बरोबर. मला ज्या गोष्टीत अत्याधिक आनंद मिळतो, समाधान मिळतं, ते म्हणजे सुख, अशी भावना. ज्या गोष्टीमध्ये मला आनंद मिळतो, मला समाधान मिळतं, ते म्हणजे सुख. अत्याधिक आनंद मिळतो, समाधान मिळतं, ते म्हणजे सुख. ओके. अजून बोला निशिगंधा. कायम कायम मला आनंदी असणे. काय म्हटलं पोपट? मला दुसऱ्यांना एक जण. पोपट दादा काय? आनंदी असणे कायम. कायम आनंदी असणे म्हणजे कायम आनंदी असणे. ओके. हा. निशिगंधा. मला दुसऱ्याला आनंद देण्यात सुख वाटतं. दुसऱ्यांना आनंद देण्यामध्ये सुख वाटतं. यस. अजून सुख वाटतं. खूप छान. मनशांती. मानस शांती म्हणजे सुख. बरोबर. अजून शांत मन असणे आपलं. आपलं मन शांत असणे म्हणजे सुख. प्रत्येकाच्या सुखाची व्याख्या वेगळी वेगळी आहे बघा. हो ना. येस. अजून 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 बोला सुरेखा. हॅलो. बोला. जे जीवन आपल्या वाट्याला आलंय ते आनंदाने जगता यायला पाहिजे ना, की ते फक्त जन्माला आलोय म्हणून जगावं असं लागू नये. त्या आनंदाने जगलं पाहिजे. तो उत्सव साजरा करता यायला पाहिजे, म्हणजे ते सुख. म्हणजे सुख. माझ्या आयुष्य मी जन्माला आलेलो आहे आणि त्याचा उत्सव साजरा करता येणं म्हणजे सुख. ओके. बहुत बढिया. माधुरी. हा, मला असं वाटतं की आपल्याला कोणतं काम आवडतं करायला आणि ते खरंच आपण प्रेमाने करत असतो, आनंदाने करत असू असत असत असणार तर त्यामध्ये आपल्याला आनंद मिळतो आणि त्या कामातून आपण दुसऱ्यालाही आनंद देऊ शकतो. म्हणजे आपल्याला आपलं स्वतःच शोधलं पाहिजे की मला काय करायला आवडतं, तर आपण जास्त हॅप्पी राहू शकतो. बरोबर. म्हणजे तुमचं अशी इच्छा आहे की मला माझ्या म्हटल्याप्रमाणे त्या गोष्टी करता आल्या तर मग मला सुख मिळेल, असं म्हणायचं आहे का? हो हो. ओके. म्हणजे आज रोजी सुखाची जरा शोध चालू आहे. हा, तेच चालेल. शोध चालू आहे. बरं. ओके. बोला. बोला कापसे ताई. माईक सुरू केलं. सुख म्हणजे दिनचर्या दररोजची सारे दिवस झाल्यानंतर संध्याकाळी उशीवर डोकं ठेवल्याबरोबर झोप लागणे म्हणजे सुख. शांत झोप लागणे म्हणजे सुख. बघा प्रत्येकाची सुखाची व्याख्या किती वेगळी आली. कुठल्याही प्रकारचा विचार न येणं आणि ब्रह्ममुहूर्तावर जाग येणं.
अरे वा, यापेक्षा तर मला तर काही सुख वाटत नाही दुसरं. खरंय. ती अनुभवाला आणि सुरुवात केली का कापसेताई आता? मला तर तेच सुख वाटतं. अच्छा. कारण कसं आहे हो, हा हा. झोपल्यानंतर आपण जे दिवसभर काय केलेलं आहे ते सगळं विसरून शांत झोपू, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणे. बरं, मी काय नाही तर मग म्हणते, काय काय केलं दिवसभर तेच डोक्यात विचार घेऊन राहणं. आता कुठं रेकी, लागला तर डोळा लागला, नाही तर नाही लागला, तुम्ही रेकीमध्ये आलेला असं आहात होतं. तर हे सुख म्हणता येईल का? हे हो सुख हो. तुम्हाला भेटतंय का आता? विचारते मी तुम्हाला. हा. हे सुख तुम्हाला मिळत आहे का? हॅलो. हे सुख तुम्हाला हो मिळत हो आहे का? हो, मला मिळतंय. आणि याआधी पण माझं सुख असंच होतं. माझ्या सगळ्या बहिणी झोपल्या चर्चा करायच्या तरी मला वेळेत झोपणं आणि सकाळी वेळेत उठणं खूप छान. पहिल्यापासून. बहुत लहानपणापासून तर आतापर्यंत. छान छान छान. एकदम मस्त. हं. अजून हम्म. अजून कोणाला कशामध्ये सुख हवं आहे? सुख वाटते. एवढंच जर सुखाच्या व्याख्या असतील तर मग तर आपण सगळेजण खरोखर फार लवकरात लवकर सुखी होतो. ओके. कधी कधी काही लोकांना असं असते, माझं आयुष्याचं हे टार्गेट कम्प्लीट झालं म्हणजे मग मी सुखी होणार. हो ना? माझ्या मुलांचे लग्न झाले म्हणून मी सुखी लग्न झाले की मी सुखी होणार. मग मग माहितीये का, मुलांचे लग्न झाले की मला नातवंड आले की मी सुखी होणार. हम्म. मग ना एवढी एक इच्छा आहेच कोणाला, वाटतेच ना की नाही वाटत? आहेत ना कित्येक लोक आता सेशन मध्ये आल्यानंतर इथं छान छान सांगता, हा एवढं एवढं आहे, आणि मग नंतर नंतर आहे ना आपल्या अपेक्षा वाढत जातात जातात ना सगळ्यांच्या सुखाच्या. नक्कीच. अच्छा, हे सुख सगळ्यांनाच हवं आहे. आणि भौतिक जगामध्ये असणारं खरं म्हणजे ना सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश. यश हवं आहे प्रत्येकाला. नक्कीच हवंय. आपण या भौतिक जगामध्ये राहतो आहे, आपल्याला यश का नको आहे? प्रत्येकाला यश हवं आहे, प्रत्येकाला आनंद हवा आहे, प्रत्येकाला प्रेम हवं आहे. प्रत्येकाला असं वाटते आहे की माझ्या आयुष्यामध्ये मला ते ते सगळं मिळावं, जे जे माझ्या मनात येते. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मुलांना ते ते मिळावं, जे जे कधी कधी मला पण नाही मिळालं ना ते पण माझ्या मुलांना मिळावं, असं प्रत्येकाला वाटते. तर नक्कीच ह्या सगळ्या सुखाच्या व्याख्या आहेत आणि यामध्ये काही गैर नाही. पण यासोबतच सुख म्हणजे अजूनही काहीतरी वेगळं असू शकते. सुख म्हणजे हे सुद्धा असू शकते की या ब्रह्मांडामध्ये माझा जो जन्म झालेला आहे, ह्या जन्म माझा कशासाठी झालेला आहे, माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे, हे समजून घेणं आणि ते आयुष्याचं उद्दिष्ट पूर्ण करणं, हे सुद्धा सुख असू शकते. हो ना? का झालाय माझा जन्म इथे? प्रत्येकाच्या आयुष्याचं काहीतरी उद्दिष्ट आहे ना, कशासाठी मी इथे जन्माला आलेलो आहे? काय उद्दिष्ट असेल? कोण सांगेल? बोला बोला बोला. या पृथ्वी तलावर माझा जन्म झालेला आहे, या कुठल्या तरी एका ब्रह्मांडीय ऊर्जेनी, या परमपिता परमेश्वरांनी मला येथे पाठवलेलं आहे. कुठल्या कार्यासाठी पाठवलं आहे? माझ्या आयुष्याचा पर्पज काय आहे? आणि या पृथ्वीवर मी आलेलो आहे तर माझं अस्तित्व मला निर्माण करायचं आहे. माझ्या आयुष्याचा उद्दिष्ट समजून माझं अस्तित्व मला निर्माण करायचं आहे. मग ते मी इथे असताना सुद्धा आणि मी नसताना सुद्धा ते निर्माण राहिलं पाहिजे. हे निर्माण करण्याची क्षमता ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आपल्यामध्ये आणते. अनेक वेळा आपल्याला असं होते की खरोखर माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे, कशासाठी बरं माझा जन्म झाला असेल, माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे, माझा जन्म कशासाठी झाला असेल, हेच आपल्याला सापडत नाही. आणि आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट शोधणे आणि आणि ते सुख प्राप्त करणे, हे म्हणजे सुद्धा सुख. स्वतःचं अस्तित्व निर्माण करणे. मग स्वतःचं अस्तित्व फक्त एवढंच आहे का? माझी नोकरी, माझी मुलं, माझे वडील, माझं हे, माझं ते एवढंच आहे का?
तर या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होऊन स्वतःच्या या सोलची, या आत्म्याची, माझ्याच स्वरूपाची मला ओळख करून घेणे आणि माझी आध्यात्मिक प्रगती साधने, हे सुद्धा आपल्या आयुष्याचे एक उद्दिष्ट आहे. आणि हे उद्दिष्ट ज्याचं साध्य होतं ना, ते सुद्धा त्याला मिळणारं मोठं सुख असतं. कित्येक लोक सेशनला यायच्या अगोदर आयुष्यामध्ये अशी इच्छा असते, माझं हे कम्प्लीट व्हावं, ते कम्प्लीट व्हावं, आणि त्या यादीमध्ये एक एक टार्गेट होतं पुन्हा, मॅडम माझी अशी अशी आध्यात्मिक प्रगती व्हावी. हो ना? असते की नसते? होते की नसते? मला सांगा. कितीक लोकांच्या आता बदल झाला आहे, लिस्ट मध्ये एक वाक्य वाढलं आहे, मॅडम माझी आध्यात्मिक प्रगती सुद्धा व्हायला हवी. ती आध्यात्मिक प्रगती माझी झाली. यस, त्या माझ्याच स्वरूपासोबत, माझ्याच हायर सेल्फ सोबत किंवा या ब्रह्मांडासोबत, कधी कोणी म्हणते मॅडम एस्ट्रल हिलिंग करायची आहे, मॅडम काय, मॅडम काय, तर हे जे सगळं आहे, ही आध्यात्मिक प्रगती करणे सुद्धा एक आयुष्यामध्ये सुख आहे, आपल्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे. आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, हा प्रकाशमान रस्ता उघडा करण्यासाठी आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी मदत करत असते. आणि आध्यात्मिक प्रगती करत असतानाच या पृथ्वी तलावर तुझा जन्म कशासाठी झालेला आहे, आपला जन्म या पृथ्वीवर कशासाठी झालेला आहे, हे समजून घेण्यासाठी ही ऊर्जा आपल्याला मदत करत असते. आता ही ऊर्जा आपल्याला ऊर्जा स्वरूपात मदत करणार आहे, आपले इंट्युशन पॉवर वाढणार आहे, आपल्या क्षमता वाढणार आहेत. आणि ह्या क्षमता वाढता वाढता आपल्याला आपल्या आयुष्याच्या उद्दिष्टाप्रती आपण जागृत होतो की मला काय करायला हवं, माझं उद्दिष्ट काय आहे, माझा जन्म या पृथ्वी तलावर कशासाठी झालेला आहे, नेमका मी या पृथ्वीवर जन्माला आलेलो आहे तर मला कुठला लेसन शिकायचा आहे आणि मी इथून काय शिकून जात आहे, मला नेमकं काय घ्यायचं आहे आणि मला नेमकं काय द्यायचं आहे. दोनही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या. आणि ह्या आपल्या क्षमता ओळखण्यासाठी, आपल्या आयुष्यामध्ये सुख आणण्यासाठी, फक्त आध्यात्मिकच नव्हे तर भौतिक जगामध्ये सुद्धा मी काय करायला हवं, काय करायला नको, हे समजण्यासाठी, तो प्रकाशमान रस्ता आपल्यासाठी ओपन करण्यासाठी येथे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आपल्या सगळ्यांना मदत करत असते. ही ऊर्जा तुमच्या माझ्यामध्ये अगोदरच आहे. आपण या ऊर्जेचा वापर सुद्धा करत आहे, फक्त आपण या ऊर्जेचा डोळसपणे अनेकदा वापर केलेला नाही. तो वापर आपण डोळसपणे कसा करावा, आपण ह्या गोष्टी कशा प्रकारे समजून घ्याव्या, हे आपल्याला येथे सेशन मधून शिकता येतं. नक्कीच नातेसंबंध, संपत्ती, आपलं करिअर, आपली गाडी, बंगला, ह्या गोष्टी सुखाच्या आहेतच, नक्कीच आहेत, नाही असं नाही. यापेक्षा सुद्धा सुख हे वेगळंही असू शकतं. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये माझं महत्व काय आहे, माझं अस्तित्व काय आहे, माझं अस्तित्व मला निर्माण करायचं आहे. आणि जेव्हा मी माझं अस्तित्व निर्माण करणार, हे खरं सुख असतं ना. प्रत्येकाला असं वाटतं ना की माझ्या, बघा आपण जरी आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण नाही करू शकलं ना, तरी आपण आपल्या मुलांना एक म्हणतो, जा मोठा हो, स्वतःचं नाव कर. ओके, म्हणजेच काय, तर तुझं अस्तित्व तू निर्माण कर. आणि हो, मग आपण स्वतःसाठी का नाही, तर नक्कीच हे स्वतःचं अस्तित्व आपण निर्माण करण्यासाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आपल्याला मदत करत असते. जेव्हा आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो, जेव्हा आपण रेकी शिकतो, तेव्हा हा प्रकाशमान रस्ता आपल्यासाठी मोकळा होतो, आपली इंट्युशन पॉवर वाढते, आपल्या क्षमता वाढतात, आपण घेत असलेली ऊर्जा मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर आपण
आपल्या सेशन मध्ये काही गोष्टी अशा छान शिकवतो, जे रेकीचे नियम आहेत. बरोबर, रेकीचे 5 नियम घेत असतो, या 5 नियमांचं पालन करत असतो. एवढंच नाही तर सेल्फ लव्ह, स्वतःवर प्रेम करायला शिकतो. एवढंच नव्हे तर रिव्हर्स जर्नी करायला शिकतो. एवढंच नव्हे तर गुरु लोकांना माफ करायला शिकतो. अनेक साऱ्या गोष्टी. आणि जेव्हा आपण या मार्गावर चालतो ना, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीच्या मार्गावर चालतो, या ब्रह्मांडाच्या मार्गावर चालतो, हे नियम ब्रह्मांडाने लावून दिलेले आहेत, हे नियम समजून आपण चालतो ना, तर आपल्या जीवनामध्ये खुशी, आनंद, प्रेम, सुख, आरोग्य, संपन्नता, भरभराट, प्रत्येक गोष्ट आपण सहजतेने मिळवू शकतो. खरं म्हणजे ना, ही काही एक थेरपी आहे असं नाहीये, एक पद्धत आहे असं नाही, तर हे ना, हे या ब्रह्मांडाचं रहस्य आहे. आणि या ब्रह्मांडाचं रहस्य असं आहे की त्याच्याकडे भांडारचे भांडार भरलेले आहेत, पण घेणारे आपण छोटे पडतो. आपल्या सुखाच्या व्याख्याच छोट्या असतात, आपल्या आनंदाच्या व्याख्याच छोट्या असतात, आपल्या मागण्याच छोट्या असतात. खरं तर तो देणारा ब्रह्मांड हा शब्द कसा आहे, आणि आपण या ब्रह्मांडाचं सूक्ष्म स्वरूप, हो ना, यस, आपण या ब्रह्मांडाचं सूक्ष्म स्वरूप. आणि आणि ब्रह्मांड मोठं विशाल, ज्याचा विचारच आपण करू शकत नाही, या मोठ्या अनंत ब्रह्मांडामधून या सूक्ष्म व्यक्तीची मागणी केवढी असणार आहे आपल्या मनाने, हो ना. पण त्याच्याकडे काय आहे तर भांडाराचे भांडार भरलेले आहेत. आपण जर काय आपल्या मागण्याची क्षमता वाढवली, आणि फक्त मागून नाही चालणार ना, मागून चालेल का नाही, तर आपली घेण्याची क्षमता पण लागेल. आपल्या क्षमता आपल्याला वाढवाव्या लागतील. बघा सगळ्यांना कसं कसं म्हटलं सगळ्यांनी, हो नक्कीच ना. समजा मला एक सांगा, आता जर काय माझ्याकडे मला तुमच्याकडून एखादी वस्तू घ्यायची आहे, आणि माझं भांड जर छोटं आहे, त्याच्यापेक्षा जास्त मी तुमच्याकडून आणू शकेल का? आणू शकेल नाही. माझी जोडी छोटी आणली आहे मी तुमच्याकडे काहीतरी घ्यायला, आणि तुम्हाला द्यायचं मोठं आहे, मी घेऊ शकेल का? हो की नाही? नाही, नाही ना, नाही. का? कारण माझी घेण्याची कॅपॅसिटी कमी पडती आहे. आज रोजी काय झालेलं आहे, तर आपण आहे ना, आपल्याला हवं सगळं आहे, आणि तो द्यायला पण तयार आहे. तुम्हाला काय हवं आहे? तुम्हाला यश हवं आहे, नक्कीच मिळणार. तुम्हाला तुमच्या आयुष्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, नक्कीच होणार. मग का होत नाहीये? प्रॉब्लेम काय आहे? मॅडम, माझा पण मुलगा अभ्यास करतोय, बाकीची पण मुलं अभ्यास करतात, सगळं बाकी पास होतात, याला कमी मार्क्स मिळतात, का मिळत आहे? घेण्याची क्षमता कमी पडून राहिली. बरोबर, मग ही घेण्याची क्षमता कशी वाढेल आपली? आपल्याला मोठं काहीतरी हवं आहे ना, तर मग आपल्याला जर मोठं हवं आहे तर आपल्याला घ्यायची तर क्षमता लागेल ना मोठी. सरळ गणित आहे ना. अच्छा, छोटस उदाहरण सांगते. लहान बाळ आहे, बाळ छोटस आहे, त्याची घेण्याची क्षमता छोटी आहे, हो ना. आणि त्याला जर पोट भरून दूध पाजलं, अजून भरपूर पाजलं, तर तो काय होते त्याला? सांगा बरं कोणीतरी, सांगा सांगा उलट्या सांगा. होतात. काय होते? उलट्या उलटी होतात. होते. म्हणजे तो ते सांभाळू शकत नाही. बरोबर, अपचन होते, उलटी होते, कारण घेण्याची क्षमता कमी असते. एखाद्या वेळेस शरीर वीक असते, आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या, औषधी, मेडिकल्स जर काय हाय डोस असेल, तर ते सुद्धा शरीराला सहन होत नाही, होते. कॅपॅसिटी नसते शरीराची ते ऍब्झॉर्ब करण्याची, त्याला पचन करण्याची. ओके, सेम या ब्रह्मांडाकडे आपण मागतो, त्याला आपल्याला सगळं द्यायचं आहे. आपल्या आई वडिलांना पण आपल्याला सगळं द्यायचं असते ना. सेम या ब्रह्मांडीय ऊर्जा, या ब्रह्मांडाला सुद्धा तुम्हाला, मला, सगळ्यांना द्यायचं आहे. आता ब्रह्मांड म्हणजे काय, तर तुम्ही कोणी ईश्वर म्हणा, कोणी ईश्वर म्हणा, कोणी मग मला जर का माझी क्षमता वाढवायची आहे, तर ती कशी वाढवायची आहे?
आई वडिलांना सुद्धा असं वाटत असते की आपल्या मुलांना आपण भरभरून द्यावं, पण घेण्याची क्षमता असेल तेच मूल खूप छान गोष्टी घेते ना. अनेक वेळा एकाच आई वडिलांची मुलं असतात, एखादा जण खूप हुशार असतो, त्याची घेण्याची क्षमता भरपूर असते, किंवा एखाद्याला सेम सेम वस्तू मिळतात, पण एखादा जण त्याचं खूप मोठं काहीतरी करते, एखाद्याचं नाही होत. तर ह्या गोष्टी झाल्या क्षमतांच्या. तर ह्या क्षमता वाढवायच्यात आपल्याला. आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यामुळे आपण आपल्या क्षमता वाढवणार, आपली घेण्याची कॅपॅसिटी वाढवणार. आता ही कशी वाढवणार आणि त्याचा काय फरक पडणार हे मी तुम्हाला सांगते. बघा, आपण जेव्हा ध्यान करणार, एका विशिष्ट टेक्निकने करणार, तेव्हा ते जास्त प्रमाणात होणार. ओके, तर जेव्हा आपण ध्यान करणार तेव्हा आपल्याकडे येणारी ऊर्जा ब्रह्मांडाकडून आजही आपण ऊर्जा घेत आहे, घेतच आहे. कोणी आपण सगळेजण जिवंत आहोत, याचा अर्थ ही जैविक ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही प्राणशक्ती तुमच्या माझ्यामध्ये आहे, नक्कीच आहे. मग आपण काय करणार आहे, तर आपण आता आपली घेण्याची क्षमता वाढवणार आहे. आपण मोठ्या क्षमतेने घ्यायला शिकणार आहे. मग हे जसं आपण घ्यायला शिकू, तेव्हा आपण ते पचवायला शिकू, हो ना. ती ऊर्जा सुद्धा पचवायला शिकूया. आणि जसे आपण ती ऊर्जा पचवायला शिकणार, सोप्या भाषेत म्हणून सांगते आहे, आपल्या आतमध्ये ती ऊर्जा पचवायला शिकणार, तिचा उपयोग आपल्या शरीरासाठी, आपल्या प्रत्येक अवयवासाठी, आपल्या प्रत्येक आजारासाठी, आपल्या मनशांतीसाठी कशा प्रकारे करावा, हे आपण टेक्निक शिकणार आहे. विद्यार्थ्यांसाठी म्हणायचं किंवा आणखी सर्वांसाठी म्हणायचं तर माझी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, माझी आध्यात्मिक ऊर्जा तर वाढतच आहे, पण या ऊर्जांचं रूपांतरण मी माझ्या व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी, भौतिक जगामध्ये माझे सामाजिक संबंध बिघडले आहेत किंवा ते आहेत त्यापेक्षा अजून चांगले करण्यासाठी, माझ्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणण्यासाठी, आणि ह्याच सगळ्या गोष्टी ज्याला गरज आहे, जो मला मागेल त्याच्या आयुष्यात आणण्यासाठी मी कशा प्रकारे वापर करणार, हे मी शिकणार आहे. आणि या ब्रह्मांड ऊर्जेसोबत आपण कनेक्ट झाल्यामुळे, आपल्या क्षमता वाढल्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकणार, आणि आपण करू शकतो. कारण आपण प्रत्येक जण माणूसच आहे. त्या संत महात्म्यांनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे की तुझ्या आतल्या ऊर्जेसोबत एकरूप हो, तुझ्या आतला माणूस शोध, तुझ्या आतल्या त्या ऊर्जेसोबत एकरूप हो. कोणी याच ऊर्जेला ईश्वरीय रूप म्हणते, देवी म्हणते, देवता म्हणते, शिवजी म्हणते, कोणी ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणणार, तुम्ही काहीही म्हणा. आपण या ऊर्जेकडे बघण्याचा, आपण वेगवेगळ्या नजरेतून, वेगवेगळ्या शब्दातून बोलत आहे. मी फक्त याला हा शब्द रेखी वापरत आहे, बस. कारण ह्या ज्या टेक्निक्स आहेत मी सेशन मध्ये शिकवणार आहे, ह्या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी, ही तर आपल्याला अथर्व वेदामध्ये आहे याचा उल्लेख. यासाठी गौतम बुद्धांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या अनुयायांना त्यांनी उपयोग केला आणि अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणले. आपले सर्व संत महात्म्यांनी या ऊर्जेचा उपयोग केला. आपल्याजवळ ही ऊर्जा आहे, या ऊर्जेचा आपणही उपयोग करणार आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख आणणार. आणि जे जे मला मिळते ते मी रेखेच्या माध्यमातून इतरांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आणू शकते. आणि दुसरा कुठलंच माध्यम नाहीये की जे मला मिळतं ते मी इतरांना वाटावं. आणि हो, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत आपण जोडल्यानंतर ब्रह्मांडाचा एक खरा नियम आपण शिकतो, काय तर तुम्ही जे द्याल ते तुम्हाला परत मिळणार. मग आपण द्यायचं काय, हे आपण इथं टेक्निक शिकतो. खरोखर काय द्यायला हवं आहे मी आतापर्यंत म्हणतो कोणाचं असं होईल, कोणाचं तसं होईल, याला नाही डोकं लागणार, याचं असं होणार, पण मी काय द्यायला हवं, मी लोकांना कशा प्रकारे ब्लेसिंग द्यायला हवे. अगदी वाटोळं केलं आहे माझ्या आयुष्याचं एखाद्याने, त्याला सुद्धा मी कशा प्रकारे ब्लेसिंग करावे, त्याला सुद्धा मी आशीर्वाद कसे द्यावे, त्याला सुद्धा माफ कसं करावं, आणि का करावं, स्वतःच्या फायद्यासाठी, त्याच्या फायद्यासाठी नाही.
हा, हे जास्त महत्वाचं. हा, प्रत्येकाला माफ करा म्हटलं असं टेन्शन आलं, तर कोणासाठी? माझ्या फायद्यासाठी. म्हणजे जो माफ करणार आहे त्याच्या फायद्यासाठी. तो समोरच्याला फायदा हो ना हो तो प्रश्न त्याचा, पण मी त्याला माफ केल्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये कसा पुढे निघतो, मी माझ्या आयुष्यात कशी पुढे निघते, मी माझ्या सुखासाठी कशी प्रार्थना करते मग. आणि हो, मी जे देणार ना तेच मला मिळणार. मग मी त्यांना ब्लेसिंग दिले. कुठल्या मार्गातून माझ्याकडे ते ब्लेसिंग येतील ते माझंही मला समजणार नाही. मी इतरांसाठी प्रार्थना केली. आपण दररोजच्या सकाळच्या सेशन मध्ये सगळ्यांना माहिती आहे ग्रुप रेकी देत असतो, हो ना. केवढी मोठी ऊर्जा असते. आणि कित्येक कित्येक ब्लेसिंग आपण पण ब्लेसिंग देतो आणि इतरांना ब्लेसिंग देता देता केव्हा आपल्या आयुष्याचे प्रश्न सुटतात ना, आपलंही आपल्याला समजत नाही. अशा प्रकारे ऊर्जा काम करते. आणि नक्कीच या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये सुख येतं. आपल्याला आपल्या सुखाचा मार्ग मोकळा होतो. आजच्या सेशन मधून आपल्याला काय समजलं? कोणाला काही आणखी प्रश्न आहे का? नक्की सांगू शकता. काही कमी राहिली असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा त्यामध्ये भर टाकू शकता आणि आपले व्हिडिओ मोठ्या प्रेमाने सुरू करू शकता. असं कसं सगळ्यांचे व्हिडिओ बंद आहेत? हॅलो, बोला अस्मी, काय म्हणता? माईक सुरू केला. काही नाही मॅम, माझे आवाज खूप येतोय. आता जॉईन झाली मॅडम, थोडंसं ओके, तर मग माईक माईक बंद ठेवा. तुमचे माईक सुरू केले की मग असं वाटते बोलायचंय. अच्छा, कोणाला बोलायचंय सांगा. काय विचारायचं आणखी? काही कमी राहिलं? नक्कीच. जयाताई कोकाटे बोला. देणाऱ्यापेक्षा घेणाऱ्याची झोळी मोठी पाहिजे. म्हणजे घेता आलं पाहिजे, क्षमता वाढली पाहिजे माणसाची. बरोबर, क्षमता वाढली पाहिजे. या ब्रह्मांडामध्ये तेवढीच ऊर्जा आहे की नाही मला सांगा. पहिली पण तेवढीच आहे आणि तेवढीच राहणार आहे. आपण मेडिटेशन केल्यामुळे आपण जास्त प्रमाणात घेतो आणि मग आपण त्याचा आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग करू शकतो. आपण जर नाही घेतली तर कसा उपयोग होणार? अच्छा, कोणाला शेअरिंग करायचं आहे? आपले विद्यार्थी सर्व, दुसरी डिग्री, फर्स्ट डिग्री, थर्ड डिग्री, ग्रँड मास्टर्स, कोणी पण चालेल. हँड राईज करा. मी चेहरे आज बघू शकत नाही हो तुमचे, तुम्हाला हात वर करावा लागेल असा. आणि इलेक्ट्रिक हँड राईज केला तर अजून लवकर दिसेल. बोला, सुप्रिया पवार. आत्मा नमस्ते मॅम. शेअरिंग बराचसा गॅप गेला पण तरी पण खूप छान. मेडिटेशन बंद असलं तरी पण आपण जे अभ्यास केलेला असतो तो आपल्या सोबत नेहमी असतो. सगळीकडे आनंदी आनंद हे मनातून एकदा ऑरा आपला क्लीन झाला म्हणजे माझं ऑलरेडी प्रॉब्लेम तर कसं आरोग्यावरतीच होतं सगळं. आरोग्य संपन्न आणि महत्वाचं म्हणजे मी आता थर्ड डिग्रीला आली. थर्ड डिग्रीचे सेशन हे अटेंड नाही करले पण तरी पण मेडिटेशन चालू होते माझे रेग्युलर. अनुभव माझा एकच शेअर करेल. एक हे काय म्हणता आपण, कुठली आपण आठवण काढली एखाद्या व्यक्तीची तर त्याचा एक फोन कॉल वगैरे किंवा एक मेसेज किंवा मी स्वतः तिथे जाणं, ते स्वतः इथे येणं, हे 100% होतच आहे. आपली पॉवर वाढते ऑलरेडी. कित्येक वेळेस प्रीती मॅडम तर माझं सुद्धा असं झालेलं आहे. मला त्यांची आठवण आली असेल किंवा त्यांना माझी आठवण असेल, आमचा कॉल नसेल होत तरी होऊनच जातो त्यावेळेस.
पॉवर वाढते आपली. एक सेन्स मध्ये भरपूर कोणी आपल्याबद्दल काही विचार केला, काय केला, की आपल्या मनात दुसऱ्यांच्या काय असेल हे 100% आपल्याला ज्ञान येतं. कोणाचा ऑरा कसा आहे, काय आहे, कोणाबद्दल आपल्याला कसं वाटतं, वाईट विचार, चांगले विचार याच्यामध्ये प्रगती होतेच. नक्कीच खरंच होते. मी आता बरेच वेळेस गावात वगैरे भरपूर गेलेली. येस सुप्रिया, सर्व लोक नवीन आहेत आजच्या सेशनला. ओके, तर तुमची सेशनला येतानाची तब्येत आणि आता काय बदल आहे हे सांगा ना सगळ्यांना. आजच्या सेशनला सगळे नवीन आहेत. हो, मला ऑलरेडी मेडिसिन घेऊन सुद्धा माझ्या पायांचा त्रास अजिबात बंद होत नव्हता. मेडिटेशन करताना मला मांडी घालतानाच काय तर मला ऑलरेडी पूर्ण शरीरावरती पेन व्हायचं, इतकं म्हणजे बॉडी पेन व्हायचं का मी अक्षरशः मॅडम रेकी मागून मग मेडिटेशन केलेले, बरेच मेडिटेशन तसे क्लिअर केलेले. आता मला मेडिसिनची सुद्धा जास्त गरज नाहीच आहे, म्हणजे मी घेतच नाही. मला थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. माझं हिमोग्लोबिन 8-9च्या पुढे कधीच गेलेलं नाही. फर्स्ट वेळेस असं झालेलं आहे की माझं 11 क्रॉस होऊन गेलेलं आहे माझं हिमोग्लोबिन. मला 2 बॉटल दिली तरी पण मला 10च्या वरती कधीच क्रॉस झालेलं नाही. फर्स्ट टाइम असंच झालं, म्हणजे 10-15 वर्षामध्ये असं म्हटलं तरी चालेल. 15 वर्ष आरोग्यावरती माझा खूप, आणि फर्स्ट रेफरन्स तर तोच होता आरोग्यावरती. किती आहे आता आणि छोटे छोटे विषय आहेत मॅडम. हिमोग्लोबिन किती आहे सध्या? 11 क्रॉस आहेत, म्हणजे 11 क्रॉसच आहे पुढे. मला 8च्या पुढे कधीच नव्हतं मॅडम, कधीच नाही. 8, 8.5 म्हणजे 9 तर एकदम खूप झालं. आता 11. मी मेडिसिन घेतला हिमोग्लोबिनच्या का कुठलं ट्रीटमेंट घेतली असं काहीच नाही. मेडिटेशन वगैरे क्लिअर करणं, आरोग्यावरती जास्त लक्ष, फक्त मेडिटेशनवर. छान छान. माझे बॉडी पेन व्हायचा तो पूर्णपणे बंद झालेला आता. थँक्यू मॅम. आत्मा नमस्ते. खूप छान, खूप. सुप्रियाने स्वतःला खरोखर खूप बदललं. आलेल्या सुप्रिया आणि आताच्या सुप्रिया खूप बदल आहे. पण सुप्रिया गेला जवळजवळ 20-25 दिवस झाले मेडिटेशन पासून लांब आहात. ऊर्जेने जर आपल्याला सोबत दिली तर आपण त्याला नाही सोडायचं. हे बघा, मला सोडा नका, ती ऊर्जा ना आपल्या सोबत आहे. आपण त्याच्यासोबत जर कनेक्ट राहिलो तर आपली एनर्जी आणखी खूप खूप वाढत राहते. आपली अजून अजून प्रगती होत राहते. खूप छान. थँक्यू. नवीन नवीन लोक, अच्छा दुपारच्या बॅचचे लोक, आज यावेळेस दुपारची बॅच सुरू केलेली आहे आणि दुपारच्या बॅच मध्ये नवीनच आहेत सगळे. फर्स्टच डिग्री मध्ये अटकले आहेत, अजून सेकंड पर्यंत जातच नाहीये. कोण बोलणार? प्रेरणा. प्रेरणा प्रेरणा आणखी काय एक नाव आहे? आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. नमस्ते. पण रेखीमध्ये याच्यामध्ये आल्यानंतर मॅडम खूप छान वाटतं. पण मला कालचा अनुभव, काल आपल्या क्लासला सुट्टी होती दुपारी, पण मला अचानक सर्दी झाली. मेडिसिन करते म्हटलं, मला अगदी इतकं ताप आल्यासारखं अगदी असं वाटायला लागलं. परत मी म्हटलं मॅडमनी सुट्टी दिली आणि आम्हाला मेडिटेशन करायला लावलं, पण माझं कसं होणार, पूर्ण पाणीच जायला लागलं. मग असं खूप सोचलं मॅडम. मग नंतर मला कुणाला तरी साईडच्या घरी कोणीच नव्हतं, कुणाला तरी मेडिसिन आणायला मेडिकलमध्ये पाठवते, परंतु कोणीच घरी नाही अशा वेळेस. पण मी असं म्हटलं की चल, मग साईडला बघितलं कोणीच आलं नाही, म्हणजे कुणीच होतं नाही घरी. दुपारची वेळ, ऊन खूप होती, सगळे घरामध्येच बसलेले होते. मग आता कसं करायचं म्हटलं, चल मेडिटेशन केल्यानंतर बरं वाटन. जबरदस्तीने करायला बसली मॅडम. केल्यानंतर सर्दी कुठे गेली मला माहितच नाही. बसूनच गेली. मेडिसिनची गरजच नाही पडली. हा अनुभव आला मला काल, आणि खूप छान वाटते याच्यामध्ये आल्यानंतर. फ्रेश वाटते मॅडम दररोज. आणि 5 वाजता सकाळी तुमचं मेडिटेशन होते तेव्हा पण मी उठते दररोज. छान वाटते आता. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आणि ना आपल्या सेशन मध्ये एक सगळ्यात महत्वाचं आहे, काही आता नवीन लोक आहेत बरेच जण, त्यांना माहिती नसेल. काही हो, आम्ही एकच उपाय सांगतो. काय उपाय सांगतो सांगा बरं? मॅडम माझं डोकं दुखते, उपाय एकच. मॅडम माझ्या लाईफ मध्ये आर्थिक प्रॉब्लेम आहे, उपाय एकच. सांगा बरं काय उपाय असतो तर प्रत्येक गोष्टीवर? काय असते? अरे तुम्हाला काहीही
प्रॉब्लेम येऊ दे. भाविक, लिंक माझी सुरू आहे याच्यावर, प्लीज नंतर फोन कर अर्ध्या तासाने. हॅलो हॅलो. ओके, तर काहीही प्रश्न येऊ देत, तुम्ही मेडिटेशन करा, नक्कीच तुम्हाला सोल्युशन मिळतं. एवढा मात्र आमचा पूर्ण विश्वास आहे, पूर्ण 100%. ओके, छान, बहुत बढिया, छान छान. आणखी कोणाला शेअरिंग करायचं आहे? श्रद्धा कदम. अगदी ना, नवीन लोकांना आज थोडीशी संधी देत आहे, बाकी काहीच नाही. बोला श्रद्धा. आत्मा नमस्ते आपणा सर्वांना. आत्मा नमस्ते. ओके, आज आवाज बरोबर येतोय? हो. व्हेरी गुड. ओके, तर आजचा विषय आहे स्वतः आणि इतरांना सुखी करणारी ब्रह्मांडीय ऊर्जा. मी जेव्हा या रेकी क्षेत्रामध्ये आली, पहिला, दुसरा आणि तिसरा लेवलचा कोर्स कम्प्लीट झाला, त्या आधीची आणि त्यानंतरची एक एक टप्प्याने माझी प्रगती होत गेली. त्याचं सर्व श्रेय सद्गुरूंना आणि ह्या रेकी शक्तींना मी देते. माईक बंद झालं ताई, माईक बंद झालेला आहे. माईक बंद झाला आहे. ओके, काय हरकत नाही. आणखी कोणाला शेअरिंग करायची? क्षमाताई गुजर. क्षमाताई गुजर, बोला. आत्ताच म्हणजे शनिवारी तुम्हाला तर मी सांगितलेलं, मिस्टरांना सलाईन लावलेली आहे आणि मी तिकडूनच तुमचा ते मेणबत्तीचाही ऐकलेलं होता. पण अजून मी तो प्रयोग नाही केला, मला करायचंय, सध्या वेळ नाही मिळाला. पण मिस्टरांची तब्येत, तुम्ही जेव्हा तिकडून ऊर्जा दिली, म्हणजे रेकी दिली, तेव्हापासून त्यांना खूप आराम पडलाय. आणि मी पण आज त्यांचं म्हणजे सोलार, तुम्ही जसं सांगितलं मला त्यांचं क्लीन करा, ते मी तोही प्रयोग त्यांच्यावर केला, तर आज ते अगदी व्यवस्थित आहे. यासाठी रेकीचे खूप खूप धन्यवाद. आणि भरपूर असं म्हणजे दररोज तर आपण, तुम्ही आम्हाला सांगितलंय जेवणाला ऊर्जा द्या, तसं आम्ही जेवणाच्या ओट्याला दररोजची ऊर्जा देतोच, आंघोळीच्या पाण्यालाही ऊर्जा देतो. त्यामुळे संपूर्ण दिवस असे सगळेच व्यवस्थित असतात. त्यासाठी सगळ्यांचेच आभार, रेकीचेही आभार आणि तुमचेही आभार. सगळ्यांचेच आभार, सगळ्यांचेच आभार. आम्ही सुद्धा तुमचे सगळ्यांचेच आभार मानतो. ओके, खूप छान, खूप छान, खूप छान. होलकर ताई, काय तुम्ही मेडिटेशन नाही करत नियमित? करते मॅडम, आज गावाला आले, परळी वैजनाथला आले. बरोबर. काय म्हणते तुमची आई? बरी मॅडम. बरोबर, ओके, ठीक आहे. आज रेकी द्या मॅडम. बरोबर, नक्कीच नक्कीच. आणखी कोण शेअरिंग करणार आहे? कोणाला करायची आहे? बोला मंदाताई. आवाज आवाज. हा केला. आत्मा नमस्ते मॅम. बोला. मी सेकंड सुरू झालं तेव्हापासून मी एकही म्हणजे केलेलं नाही आहे, एकही सेशन केलेलं नाही. त्याच्यामुळे मी आज जे बघितलं की मेडिटेशन कसं करायचं, तर त्याच्यात सिम्बॉल करायची आहे, तर ते सिम्बॉल मी शिकलेच नाही, किंवा मग मी शोधून पाहिले तर मला हा, भेटून जातील, भेटून जातील, काही काळजी करू नका. आहे आपल्या ऍप मध्ये सर्वच काही आहे. तुम्ही सिम्बॉलचं नाव घेतलं असतं इथं, म्हणून मी तुम्हाला म्यूट केलं थोडस. ओके, कारण आपल्याला ते इथं जाहीरपणे सिम्बॉलचं उच्चारण करायचं नसते. ओके, हा. तुमचा अनुभव सांगा, काय वाटते तुम्हाला 7 दिवस झाले माईक सुरू करून? माईक सुरू करा मंदाताई. नाही
मला काहीही फरक पडलेला नाही. मी आहे तशीच आहे. ओके. मला मेडिटेशन अजूनही मेडिटेशन करायला खूप त्रास होतो. येस, मेडिटेशन करायला खूप त्रास होतो. काय काय त्रास होतो बघा. हा, सगळ्यांनी ऐका, एवढं लक्षात घ्या. तुम्ही हे रेकीमध्ये हात ऐका ऐका, एक मिनिट म्हणतात ते, आणि लगेच लगेच छान छान होईल असं काही नसते. सेम सुप्रियाची कंडिशन आणि मंदाताईची कंडिशन सेम आहे. रोज सुप्रिया मामाला टेन्शन द्यायची, मॅडम प्रीती आणि मी असायची, हो आम्ही तुम्हाला रेकी देतो मेडिटेशन करा, रेकी देतो मेडिटेशन करा. आणि आज सुप्रिया पवार तुमच्या सोबत बोलते आहे. हिमोग्लोबिन वाढलेला आहे, थायरॉइड आता आम्ही चेक करणार आहे, नक्कीच आम्हाला माहिती आहे त्याचा रिझल्ट काय असणार आहे. शुगर लेवल कंट्रोल आलेली आहे आणि चेहऱ्याचा ग्लो तुम्ही 2 महिने अगोदरचे व्हिडिओ बघा आणि आजचे बघा, तुम्हाला सगळेजण सांगतात. ओके, आज कंडिशन मंदाताईची हीच आहे. काय होते, मेडिटेशनला बसलं ना की खूप त्रास होतो. असं होतं ना मंदाताई? याची कारण आज तुम्हाला निवडलं आहे, कारण ना सगळेच जण खूप खूप छान छान बदल झाला, छान छान बदल झाला सांगसाल, पण मग खरोखर स्ट्रगल पण असतो ना कधी कधी, हो की नाही? बघा, तुम्ही तुमच्यासोबत जेवढा गाळ भरून आणलेला आहे तेवढा गाळ निघावा लागेल. ओके, भांड जर का एखादा, आता सपोज ही माझ्याजवळ बॉटल आहे, या बॉटल मध्ये जर मळका पाणी आहे, गाळ आहे, आणि याच्यावर मी वरून स्वच्छ पाणी टाकते टाकते टाकते, तर तर हे पाणी भरपूर लागणार आहे मला. हळूहळू हळूहळू तो गाळ निघून जाईल. स्वच्छ पाणी जात राहील, गाळ निघून राहील, स्वच्छ पाणी जात राहील, गाळ निघून जाईल. असं होईल ना? होईल की नाही? Yes. मग आता मी नळाने वरून स्वच्छ पाणी टाकणं सुरू ठेवते, जे मी आध्यात्मिक प्रगती करत आहे, आध्यात्मिक ऊर्जा घेत आहे. मी ऊर्जा घेताय 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 घेताय, आणि हे जे गाळाचं पाणी आहे हे बाहेर निघत आहे बॉटल भरली की, ते प्रोसेस सुरू राहणार. आणि जेव्हा केव्हा ते सगळं क्लीन होईल तेव्हा मला काही गोष्टी समजतील. प्रत्येकाला अनुभव येण्याचा कालावधी एकच नसणार. एखाद्याला वेळ लागू शकतो. तुम्ही जेवढी पेरणी केलेली आहे, जेवढं आपल्या आतमध्ये साठलेलं आहे, ते निघल्याशिवाय, ते क्लीन झाल्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसत नाही. एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि पण मंदाताई, अशा वेळेस माणसाची काय असते माहितीये काय? तर अशा वेळेस माणसाची परीक्षा असते की तू आता ऊर्जेसोबत टिकून राहतोस की नाही राहत. अनेक नकारात्मक ऊर्जा आपल्याला विरोध करत असतात, ह्या वेदना आणि डिस्टर्ब करतात. सगळ्याच जणांना डिस्टर्ब पण होते ना, सेशन सुरू असताना नेमकेच पाहुणे येतात, मेडिटेशनला बसलं की नेमकंच काहीतरी काम निघते. ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही कितपत इथं टिकून राहता, तुमची आध्यात्मिक परीक्षा होत असते असं समजूया. किंवा आपण असं पण समजूया की त्या नकारात्मक ऊर्जा आपल्याला लांब नेतात. कारण तुझी आध्यात्मिक प्रगती झाली तर तू या जगात रमणार. ओके, आपल्या मनाला ते नको असतो, आपल्या आत्म्याला हे हवं असतं, पण मनाला या भौतिक जगातले सुखच हवे असतात. म्हणून आहे ना, वेळ लागतो, कधी कधी थोडस वाट बघावी लागते. आणि फक्त मी तर एवढं सांगत असते आपल्या सेशन मध्ये सगळ्यांना, तुमच्या लाईफ मध्ये जेवढा प्रॉब्लेम आहे तेवढं जास्त मेडिटेशन करा, जेवढा जास्त त्रास होतो तेवढा अजून जास्त मेडिटेशन करा, बस एवढंच सांगू शकतो. आणि आम्ही तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह ऊर्जा देऊ शकतो. तुम्ही रोज सकाळी 5 वाजता उठा, आपल्या ग्रुपची एनर्जी असते, ग्रुपची एनर्जी हाय एनर्जी आहे ग्रुपची, तेव्हा ग्रुप सोबत बसलं की नक्कीच मेडिटेशन मधल्या अडचणी दूर होतात. हा अनुभव कोणाचा आहे सांगा मला? मेडिटेशन मध्ये अडचणी यायच्या, पण ग्रुप सोबत बसले तेव्हापासून अडचणी दूर झाल्या, कारण ग्रुपची एनर्जी असते. मॅम मला एक बोलायचं होतं. हा, मला ना झोपेच्या गोळ्या सुरू आहेत, त्याच्यामुळे मला इतकी झोप लागते, दुपारी खूप झोप लागते, रात्री खूप झोप लागते. मग मेडिटेशन करताना झोप नाही लागत, पण मी अभ्यासाला बसली की मला खूप झोप लागते. मंदाताई, तुम्ही एकट्याच नाहीये अशा. हे उदाहरण फक्त आपण नाव घेत नसतो सेशन मध्ये, झोपीच्या गोळ्या सुरू असणाऱ्या कित्येक लोकांच्या गोळ्या बंद झाल्या. पण आहे ना, मला झोप येते आणि माझ्याच्याने होत नाही, मला त्रास होते, म्हणून मेडिटेशन सोडायचं नाही. उलट तुम्ही मेडिटेशन 2 वेळा, 1 वेळा सांगितलाय तर 2 वेळा करा. पॉवरबॉल 1 वेळा सांगितलाय तर 2 वेळा करा. एवढं लक्षात घ्या. जेवढं तुम्ही तुमची घेण्याची क्षमता वाढवसाल तेवढं तुमचं आतून क्लीन 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 होत जाईल. तुमच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम होता टावरी ताईंचा, तुमच्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम होता नागपूरच्या सुनीता ताईंचा, पण आहे ना त्या सहजतेने बाहेर निघाल्या आहेत का आता भरपूर प्रमाणात. त्यांच्या तर पाठीच्या वेदना सुनीता ताईंच्या प्रचंड होत्या, रडायच्या माझ्याजवळ फोन आला की. बघा, हळूहळू फरक पडत असतो, पण तुमची किती तुम्ही इथं वेळ देता हे जास्त महत्वाचं आहे. मंजुश्री काहीच नाही करू शकत, एवढं लक्षात घ्या. मंजुश्री तुमच्याकडून करून घेते,
पण तेथे हो टाकावं तुमचं तुम्हाला लागेल, तुम्हाला तुमच्या शरीराला बसवावं लागेल. आज सुद्धा एक कल्याणी की कोमल मला खूप मेसेज करते, मला दुरुस्त करून द्या. मंजुश्री नाही दुरुस्त करून देऊ शकणार, तुम्हाला तुमची कॅपॅसिटी वाढवावी लागणार आहे. हे तेवढं सत्य आहे. माझ्याजवळ जादू नाहीये, मी पण माणूस आहे आणि तुम्ही पण माणूस आहे. मी तुम्हाला माध्यम झालेली आहे. मला काही तुम्हाला कोणाला फसवायचं नाहीये किंवा तुम्हाला काही भुलताफा देऊन इथं आणायचं नाहीये. हे सगळ्यांना माहिती आहे. किती प्युअरली आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये सगळ्या गोष्टी चालतात तर सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच आपण जाहीररित्या अनेक साऱ्या गोष्टी बोलण्याची हिंमत ठेवतो, कारण जेव्हा तुमच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी असतात, तुम्ही ते देण्याची क्षमता असते, तेव्हा तुम्ही त्या गोष्टी करू शकता. पण तुम्हाला माझं सगळ्यात पहिलं प्रॉमिस तुमच्याकडून मी घेत असते काय, की तुम्ही मेडिटेशन करसाल का नियमित. तुम्ही जर नियमित मेडिटेशन करसाल तर तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम मधून बाहेर निघसाल. माझा शब्द आहे तुम्हाला. का शब्द आहे तर माझा विश्वास या ब्रह्मांडीय ऊर्जेवर आहे. आणि माझा ज्याच्यावर विश्वास आहे ना, माझा ज्याच्यावर विश्वास आहे त्या विश्वासाच्या भरोश्यावर मी तुम्हाला सांगते की नक्कीच बदल होणार. कळलं. पण तुम्हाला मेडिटेशन करावंच लागणार. मॅडम माझं मेडिटेशन होत नाही, हे जमणार नाही. जर काय मला फरक पडत नाहीये तर मी मेडिटेशन अजून वाढवणार. बस. आमच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स होते, आम्ही पण हेच केलं. आणि आज आम्ही तुमच्या समोर उभा आहोत, कारण आणि तुमच्या समोर ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांगू शकतो ना, त्या अनुभवाच्या जोरावर सांगू शकतो स्वतःच्या. आणि आतापर्यंत आपल्याच इन्स्टिट्यूट मध्ये काय काय नाही बंद केलं. तुम्ही तर 2 झोपीच्या गोळ्या घेता मंदाताई. सायकॅस्ट्रिकच्या 9 गोळ्या एका वेळेस चालू होत्या एका लेडीजला. आणि तिने जाहीरपणे इंटरव्ह्यू सुद्धा दिलेला आहे, 0 गोळ्यांवर आणलेला आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने. कळलं काय. तर अशी ही सुख आणणारी ऊर्जा आहे, नक्कीच तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये येणार. पण तुम्हाला मात्र या ऊर्जेसोबत टिकून राहावं लागेल. ओके, हे तेवढंच महत्वाचं. आणि तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह बोलसाल तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये होणार. आणि तुम्ही जे पेरसाल ते तुमच्या आयुष्यात उगवणार. बस. मी एखाद्याला लगेच, काही लोक असे पण आहेत की त्यांना फरक पडला ना, अरे दुसऱ्या दिवशी मॅडम मी अमुक अमुक शेअर करते, मॅडम मला ना असं असं आलं. हो नक्कीच. तुमची घेण्याची भूमिका केवढी आहे हे महत्वाचं. मी तर सगळ्यांना सेम देते. हो ना. नक्कीच सगळ्यांना सेम देते, सगळ्यांना. तुमचे माईक सुरू झाले की डिस्टर्ब होते. हा, काय म्हणता अस्मिता, मी बोलू. सांगा. मी अनुभव शेअर करते. असे खूप वेगळे काही अनुभव नाही आहेत, पण डेली बेस म्हणजे जेव्हापासून मी रेकी जॉईन केलेले आहे, आता माझी 3rd डिग्री चालू आहे. पण जेव्हापासून मी चालू केलंय ना, माझ्या आयुष्यात म्हणजे असं एकही दिवस असं वाईट नाही गेलेला. म्हणजे प्रत्येक दिवशी. नाहीतर मी तुम्हाला आधी बोलली होती नाही का, की मी जेव्हा घरात एंट्री केली की मला फार निगेटिव्ह वाटतं वगैरे. आता नाही. आता ते खूप छान मला फील होतं. आणि रोजचा दिवस खूप छान असतो, रोजचा वेगळा अनुभव असतो. घरामध्ये असे काही वाद वगैरे व्हायचे, आता अजिबातच नाही. वातावरण पूर्ण चेंज झालेलं आहे आमच्या घरातलं. आणि मेडिटेशन डेली करते. कधी कधी मिस वगैरे होतो, पण मी पण त्यावेळेस पॉवर बॉल वगैरे घेते. त्यामुळे जे असं काय असं थकवा वगैरे आला की तो लगेच निघून जातो. आणि आपण आता जेवणाला वगैरे रेकी असते. त्यावेळेस तुम्ही जेव्हा आम्हाला शिकवलं ना, तेव्हा मी दिलेली आहे, पण तरी पण तिथून म्हणजे माझं जेवण कधी चेंज झालं गेलेलंच नाही. डेली म्हणजे व्यवस्थितच होतं. आणि असं कधी काय असं वाटलं थकवा वगैरे तर मी लगेच सिम्बॉल वगैरे घेतलं, ते कव्हर होऊन जातं. म्हणजे असं काय खूप छान चाललंय सध्या. खूप छान चाललाय, खूप छान चाललाय. नक्कीच नक्कीच अस्मिता. काय असते ना, आपली पॉझिटिव्हिटी आहे. तर अस्मिने एकच वेळ वाट्याला रेकी दिली. माझं जेवण फेल गेलं हा, नाही. मी किचनलाच दिलेलं. पण काय खरंच होतं म्हणजे खूप छान होती भाजी वगैरे दिली. खूप छान. सुगरण झाली आहे आता अस्मी. खूप छान. अस्मीच्या सुद्धा आणि सगळे रिलेशन अस्मी मंदा, रिलेशन पण आता म्हणजे सगळ्यांशी छान झाले. मंदाताईंना काय सांगसाल अस्मी. रिलेशन हा बोला. मंदाताई, तुम्हाला मी एकच म्हणेल, याच्यामध्ये काय अंधश्रद्धा वगैरे तर अजिबातच नाहीये. आपले मेडिटेशन आहेत तेच खूप महत्वाचे आहेत. आपण जेवढे मेडिटेशन करणार तेवढा फरक जाणवतो. आता माझी पण फॅमिली प्रॉब्लेम वगैरे होते, पण ते मेडिटेशन मध्ये आपोआपच कव्हर झाले. म्हणजे मी कुठेही असं गेली नाही की असं रिलेशन आपले सुधारण्यासाठी किंवा गप्पा वगैरे किंवा त्यांच्याशी बोलून वगैरे असं सॉर्ट आउट नाही केलं, ते आपोआप सगळं होत गेलं. म्हणजे रिलेशन पण सगळ्यांचे चांगले झालेले आहेत. आणि रोजचे तर अनुभव आहेत जेवणाचे वगैरे हे तर आहेतच.
त्याच्यानंतर गाडीला मी रेकी दिलेली आहे. त्यामुळे असं कधी काही प्रॉब्लेम नाही येत म्हणजे आयुष्यात. नाही तर पूर्वी मला ते गाडीची पण माझी जुनी गाडी होती ना, रोज कुठे ना कुठे बंद बिंद पडायची. पण आता नाही. आता हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. त्याच्यानंतर अजून एक सांगायचं झालं ना, की मला म्हणजे बरेच दिवस असं झालेलं की मला स्वतःचं घर साफ करायला पण असं वेळच नव्हता मिळत. वेळच नाही. सतत नुसतं मी कोणी पण मला काय सांगितलं की मी सांगायचं नाही मला वेळ नाही, वेळ नाही. पण आता जिथून मी रेकी जॉईन केलं ना, प्रत्येक म्हणजे सुट्टी संडेला असते त्या दिवशी म्हणजे असं मला असं वाटतं की घराची स्वच्छताच केली पाहिजे. त्याच्यामुळे माझं स्वतःचं मन वगैरे तर झालेलंच आहे की माझं घर पण आता म्हणजे बऱ्यापैकी सगळं असं क्लीन क्लीन झालेलं आहे. आणि तो वाक्य मला तुमचा नेहमी आठवतो, सगळं क्लीन क्लीन क्लीन. छान झालेलं आहे सगळं. आणि थोडंफार इकडे तिकडे असं मुलांचं वगैरे ते चालू असतं. पण सगळ्याच गोष्टी आपण जर म्हणजे सगळं छानच झालं पाहिजे असं नाही. थोडं स्ट्रगल आपल्या आयुष्यात असायलाच हवा. त्याच्यातून आपण नवीन नवीन गोष्टी शिकत राहतो. आणि त्या गोष्टी म्हणजे स्ट्रगल नाही वाटत. नंतर आधी मुलांनी त्रास दिला तरी ते मला एवढा हेडेक व्हायचा. काय एवढं कटकट कटकट असं वाटायचं. पण आता त्यांचं त्यांचं चालू असतं. मला आधी ती कटकट नाही वाटत. छान वाटतं. मुलं आहेत, मुलं मुलांचं चालू आहेत. असतं ते खेळतात. हा. पण नाही मॅडम मला आधी ना खूप हेडेकच व्हायचं. मी घरात घुसली ना बाहेरून आली की मला असं वाटतं काय तो आवाज आणि मला ते सहन नव्हतं होत. घरात आवाज किंवा माझ्या मनात नुसते वेगळे वेगळे निगेटिव्ह विचार वगैरे खूप यायचे. पण आता नाही. आता पूर्ण आणि माझा राग तर एवढा शांत झालाय म्हणजे मला खूप राग यायचा. पण आता नाही येत. म्हणजे तशी सिच्युएशन पण नाही आली. पण नाही तेव्हापासून मला तरी नाही आलेलं राग वगैरे नाही आलेला. आणि आलं तरी असं 2 मिनिटांमध्ये जातो निघून. हे जास्त महत्वाचं. खूप पटकन. ओके. हे बघा आपण रेखीमध्ये आलो म्हणून आपण काही देव नाही झालोय. देवांना पण राग येतो. शाप देतात की नाही कधी कधी. तर राग जातो लगेच. येणारच नाही असं नाही. पण आलेला राग आपला किती मिनिटात जातो. जो 2 तास राहायचा तो आपला 20 मिनिटात 2 मिनिटात जातो का, हे जास्त महत्वाचं. आणि हे झाला बदल म्हणजे हे झालं तो वेळ हळूहळू 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 कमी करत आणला. रागाचा, चिंतेचा, द्वेषाचा, सगळ्याच गोष्टींचा ज्या नकारात्मक भावना आहेत त्यांचा वेळ आपण हळूहळू हळूहळू कमी करत आणू. एकदमच बंद नाही होणार. माणूस आहे आपण. हो की नाही. आपण या सगळ्या ऊर्जा सोबत आणलेल्या नाही आहेत. पण प्रत्येक चक्रांमध्ये ह्या ऊर्जा आहेत. मला आधी यायचं तेव्हा मी 4-4, 5-5 दिवस असं राहायचा राग. आता नाही. आता 2-3 मिनिटांमध्ये ते झालं झालं गेलं विसरून जाते मी लगेच. असं 5 होतंय. दिवसाचा राग म्हणजे जर हा का अनुभव मी घेतला. 5 मिनिटावर आला समजा. 5 दिवसाचा 5 मिनिटावर आला तर खूप कमावली. बस यापेक्षा अजून काय पाहिजे. खूप छान. आणि पूर्वी मला असं कोणी बोललं ना की मी एवढं मनाला लागून घ्यायची. मला त्या व्यक्तीचा रागच यायचा खूप. मी त्यांच्याशी डायरेक्ट बोलणंच बंद करायची. पण आता नाही. आता आहे ठीक आहे जाऊ दे बोलले सोडून देते आणि म्हणजे लगेच दुसऱ्या क्षणाला बोलते. छान होते मग सगळं. नक्कीच. खूप छान. बहुत बढिया. थँक्यू मॅम. तुमच्यामुळे झालंय सगळं आणि रेकी ऊर्जेमुळे सगळं झालंय. नक्कीच. खूप छान. थँक्यू. थँक्यू रेकी. खूप छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. वैशाली कोल्हे पहिल्याच डिग्रीला आहे. वैशाली कोल्हे. कोले खोले खोले खोले. हा मी निवडून नको कळते. माईक सुरू करा. हा नाही अनुभव असं सांगितलं तरी काही फरक नाही पडत. काही फरक नाही पडत आहे. हे बघा माणसं आहेत आपण. कोणाला वेळ लागेल, कोणाचं लवकर होईल. हो की नाही बरं. हो ना. हा. मॅडम अनुभव आहे पण मी नेक्स्ट सेशनला सांगणार आहे. सिक्रेट सिक्रेट. अच्छा काय वाटतंय रेकीमध्ये आल्यानंतर ते सांगा. अनुभव नका सांगू. मन शांत झाले आहे आणि कुठेतरी असं वाटतंय की आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतंय. आणि तीच एक उत्सुकता खूप होती की रेकी म्हणजे नक्की काय. मला माहिती होती पण सगळी अर्धवट माहिती होती. पण आता ते एक 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 जे उकलत चाललेलं आहे ते माझ्यासाठी खूप म्हणजे मला उत्सुकता आहे अजून पुढे काय पुढे काय. त्यासाठी मी प्रयत्न करते मेडिटेशन जास्त करण्याचा. खूप बाकी छान. अनुभव खूप छान आहेत माझे. मी पुढे सांगणार आहे. नक्की नक्की. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. मॅडम हा माझ्या मिस्टरांना जरा रेकी ना त्यांना फेस पॅरालिसिस झालाय. कव्हर झालाय तो मी केला रेकी कव्हर. पण अजून थोडं बोलता येत नाही. तोत्र बोलता येत. ओके ओके नक्कीच नक्कीच. विद्याताई. हा आत्मा नमस्ते सर्वांना. तर मंदाताई बोलल्या ना की मेडिटेशन मध्ये मला त्रास होतो वगैरे असं.
तर त्यांना असं सांगेल मी की मला सुरुवातीला म्हणजे मला पण त्रास व्हायचा. म्हणजे अक्षरशः असं वाटायचं की मॅडम सेशन घेत आहे आणि व्हिडिओ बंद करायचा आणि असं उठून जावं बुवा असं वाटायचं. पण आता जसं मी पुढे आली थर्ड लेवल आणि नंतर ग्रँड मास्टर, तर खूप असं छान वाटतं आणि मन मेडिटेशन मध्ये खूप असं लागतं. त्या दिवशी तुम्ही हार्ट चक्राचं मेडिटेशन घेतलं ना, तर मला असं म्हणजे सुरुवातीला वाटलं की पुढं होतं का नाही माझ्याकडून. म्हणजे गरमी खूप होती घरामध्ये, पण नंतर इतकं ध्यान लागून गेलं माझं की मेडिटेशन झालं तरी मला पण डोळे उघडावेसे वाटत नव्हते. एकदम मनापासून आणि खूप छान मेडिटेशन झालं. आणि आता जशी लेवल वाढते ना, तर तसं मनाला शांती आणि मनाला म्हणजे मेडिटेशन करावं असं वाटतंय मला आता खूप छान. असं खोल असं नवीन नवीन काहीतरी आता शिकावं असं वाटते आणि खूप असं शांतता वाटते आता. म्हणजे येतं हळूहळू त्याच्यानंतर असं, जसं लेवल वाढते तसं. नक्कीच. थँक्यू विद्याताई, थँक्यू. वैशालताई, सांगायचंच आहे का तुम्हाला? नवीन लोकांना संधी नाही देऊ, एक पाहिजेच तुम्हाला. ओके, हे संधी भांडून घेणारे लोक आहेत. हा, बोला वैशालीताई. माईक सुरू करा. आम्हाला बोलूच द्या मॅडम. असे हे आमचे ग्रँड मास्टर्स. बोला वैशालीताई. हा, आत्मा नमस्ते सर्वांना. बोला. तर मला म्हणजे माझ्याही आयुष्यात भरपूर म्हणजे फरक जाणवलेला आहे मला. आता मी तर एवढी स्ट्रिक्ट होते, म्हणजे टीचरच होते, क्लासेस वगैरे घ्यायचे. त्याच्यामुळे मी 17-18 वर्ष एकदम स्ट्रिक्ट टीचर होते. त्यामुळे भरपूर राग वगैरे भरपूर यायचा. पण आता ना असं झालं की म्हणजे जो फरक जाणवला नाही आयुष्यात कधी घडेल असं वाटलंच नाही, तेवढा म्हणजे भरपूर प्रमाणात राग कमी आला. नाहीतर प्रत्येक गोष्टीला घरात चिडचिड, सर्वांना चिडचिड, मिस्टरांना चिडचिड, मुलाला चिडचिड. कुणी काही बोललं तर सरळ कधी उत्तर माझ्याकडून जात नव्हतं. हा माझा स्वतःचा अनुभव. पण आता असं कधी होत नाही, तेवढा रागही येत नाही मला आणि खूप म्हणजे रागाचा प्रकार खूप प्रमाणात कमी झालेला आहे, खूपच. आणि घरात त्याच्यामुळे कसं थोडंसं मला असं म्हणजे प्रसन्न वाटतं. आणि माझं जे वजन वाढत होतं, कधी म्हणजे कमी झालंच नव्हतं ते. एकदा जे वाढायला लागलं त्याच्यानंतर वाढत 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 गेलं. परंतु आता आहे की आता मी स्वतः मेंटेन झाली, फ्रेश झाली. आणि मला कसं रोज रोज म्हणजे असं उठल्यानंतर फ्रेश वाटतं. नाही तर पहिलं असं वाटायचं की काय आहे अरे आयुष्यात, उठलं की आपलं रांधा वडा उष्टी काढा तेवढंच. आणि त्याच्यानंतर आयुष्यात आहेच काय. पण त्याच्यामध्ये ना या सर्व गोष्टीमध्ये खूप खूप फरक झाला. आणि जसं हे मेडिटेशन करायला लागले, हे लेक्चर झाले, मग ते हाऊस वाटायला लागले की पॉवर बॉल करावा, पिरॅमिड करावं, हे करावं ते करावं. मेडिटेशन करायला एकदम छान वाटतं. एकदम मेडिटेशन केलं ना शांत वाटतं. म्हणजे मेडिटेशन केल्याशिवाय जेवणाची इच्छा सुद्धा होत नाही, अशी आत्ताची कंडिशन आहे. आणि ऍक्च्युली मला मंथली पिरियडला खूप त्रास होतो. आता मला एक 7-8 दिवसापूर्वी पिरियड आला तेव्हा एवढं जोरात पोटात दुखायला लागलं अचानक. इतकं पोटात दुखायला लागलं की मला काहीच सुचत नव्हतं. ना बसू शकत होते ना झोपू शकत होते. पण त्यावेळेला मी माझ्या स्वतःच्या सोलार चक्रावरती मी असं हात ठेवून थोडस शांत माझ्या पद्धतीने मी सिम्बॉल वगैरे दिले आणि शांत 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 बोलल्यानंतर अक्षरशः म्हणजे मला थोड्या वेळाने असं शांत शांत वाटून झोपच लागून गेली माझी. आणि ते सोलार चक्रावर असं एकदम गरम जाणवलं आणि शांत झाले. म्हणजे मी हा माझा अनुभव आहे की मला ते जाणवलं गरमी कुठेच नाही, अंग गरम. मी म्हणते मला एवढा ताप आलाय की काय, एवढं ते सोलार चक्र गरम झालं होतं. आणि त्यावेळेला मी म्हणजे एकदम हळू हळू पोट कमी होऊन नंतर मला जी झोप लागली, त्यानंतर मी शांत झोपी गेली. 1 तासानं उठले आणि त्यानंतर मी मेडिटेशन केलं. जी माझी बसण्याची पण अवस्था नव्हती त्यावेळेला मी मेडिटेशन केलं. आणि त्याच्यानंतर पॉवर बॉल वगैरे आणखी काही व्हिडिओ ऐकले. त्याच्यानंतर बरंच ते आय क्लिनिंग वगैरे हे बरंच म्हणजे बरंच काही केलं, जी माझी कंडिशन पण होती. असं म्हणजे त्याचा मला खरंच खूप मोठा अनुभव आला. त्यावेळेला असं वाटलं. आणि घरात सुद्धा खूप छान वातावरण आहे, पहिल्यापेक्षा तरी खूप फरक. आणि माझे मिस्टर पण मला बोलले पहिल्यापेक्षा थोडी सुधारणा वाटते.
कारण तेवढी चिडचिडच व्हायची माझी. भरपूर चिडचिड व्हायची. पण आता म्हणजे मला पहिलं कसं राग आला तर मी 8 दिवस 15 दिवस म्हटलं तरी बोलायची नाही. पण आता तसं होत नाही. आता मी लगेचच म्हणजे ते विसरून जाते आणि आपलं परत पहिल्यासारखं द्यायचंय ते. असा प्रकार म्हणजे माझ्या बाबतीत. आणि खरंच खूप छान वाटतं या रेकीमध्ये आल्यापासून ना. यासाठी मॅडम तुमचे खरंच खूप धन्यवाद. कारण मला जे माझा फ्रेशनेस आहे, प्रसन्नता आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या या सगळ्यामध्ये खूप मी बदल माझ्या स्वतःमध्ये खरंच खूप माझ्या स्वतःच्या याने तरी भरपूर बदल वाटतो. आणि याच्यामध्ये तुमचे खूप आभार आहेत. आणि तुमच्यासारखे गुरु मिळाले. कारण कसं आहे माझ्या अगोदरचे गुरु आहेत सद्गुरू. त्यांनी मला बऱ्याचदा आम्हाला सांगितलं 1 तास बसा, मेडिटेशन करा. पण ते शक्य झालं नाही. परंतु या रेकीमध्ये आल्यानंतर मी मेडिटेशन करायला लागले आणि कुणीकडे 25 मिनिटं, अर्धा तास, 1 तास निघून गेला हे कळलं पण नाही. जे आजपर्यंत शक्य झालं नाही ते मला या रेकीमध्ये आल्यानंतर शक्य झालं की मेडिटेशन मी करायला आपोआप लागलेच नाही तर ते करावंसं वाटतं पुन्हा पुन्हा. कारण त्याच्यामध्ये जे लक्ष लागतं, अगदी अंतर्मनापासून भावुक होऊन तो माणूस मेडिटेशन करतो. ती एक गोडी लागते, आवड लागते की मेडिटेशन करावं. त्यामुळे मी एका दिवशी 5-5 मेडिटेशन केलेले आहेत. एवढं म्हणजे त्या मेडिटेशनची खरंच खूप आवड लागली मला. आणि त्या गोष्टी करायला एक हुरूप वाटतो, आनंद वाटतो आणि त्यातल्या गोष्टी ऐकाव्याशा वाटतात. ते करावंसं वाटतं, ती करण्याची खूप अति इच्छा होते आणि त्याच्यामुळे कसं मन प्रसन्न राहतं. ते केल्यानंतर खूप काही सगळ्या गोष्टी अगदी छान वाटतात. आणि सांगता त्या पद्धतीने असं की बाबा याला रेकी द्या, त्याला रेकी द्या. त्या पद्धतीने मी रेकी देत राहते आणि तसा थोडेफार छोटे अनुभव येतच राहतात. आणि खरंच खूप छान वाटतं. त्यासाठी मॅडम तुमचे पण खूप खूप धन्यवाद. कारण मेडिटेशन माझ्याच्याने शक्य नव्हतं. आमचे बाबा सांगायचे 1 तास करा, पण ते होत नव्हतं. पण याच्या रूपाने मी बाबांचं मध्ये मध्ये नाव घेऊन का होईना ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो तेव्हा बाबांचा नमस्कार मी घेते आणि त्याच्यानंतर मेडिटेशन करते. म्हणजे बाबांना या सोबत घेऊन कदाचित मला असं वाटलं की बाबांनीच मला त्यांच्याकडे न जाता इकडे मार्ग दाखवला. त्यांना जाता येत नाही त्यांच्याकडे मला घडी घडी, कारण ते असतात नेरूळला. मला जाणं घडी घडी शक्य होत नाही. या गरमीचा त्रास होतो म्हणून बाहेर पडत नाही. त्याच सोबत कसं दरवर्षी माझ्या मिस्टरांना पण खूप त्रास व्हायचा गरमीचा. पण ह्या वर्षी दुप्पट गरमी असून सुद्धा त्यांना त्रास खूप कमी जाणवला. म्हणजे खूप कमी. नाहीतर सारखे ते आंघोळीलाच सारखे बाथरूम मध्येच असायचे. पण ह्या वर्षी असं नाही. एवढी गरमी असून सुद्धा ते म्हणजे घरातच आहेत. बाथरूमला नाही तर खूप खूप फरक पडला. आणि तुम्ही सांगेल त्या पद्धतीनं मी तसं हे केलं. रेकी दिली किंवा पावर सिम्बॉल वगैरे त्यांना टाकून देते किंवा पायावरती सिम्बॉल असं टाकून देते. तर त्यामुळं ना त्यांना भरपूर म्हणजे एवढ्या गरमीत त्रास म्हणजे अक्षरशः त्यांना अगदी ते बाहेर पडूच शकत नव्हते. एवढी कंडिशन खराब व्हायची. पण या वर्षी एवढी डबल गरमी असून सुद्धा त्यांना खरंच खूप त्रास कमी होतो. ते घरात आहेत आणि हसून खेळून खूप आनंदी आहेत. म्हणजे असं नाही की त्रास होतो की असं काही नाही. खूप छान. खूप छान. थँक्यू वैशाली ताई. आज तुम्हाला खूप थँक्यू. केलं मी हा. वैशाली पूर्ण बोलून येत जा बरं तुम्ही मला. नक्कीच पूर्ण बोलून येत असतं बरं. खूप छान. हे बघा आता बरं झालं वैशाली ताईंनी 2 कन्सेप्ट खूप छान प्रकारे क्लिअर केलेत. एक म्हणजे घरामध्ये आता प्रसन्न वाटते कारण आपण ना होम हिलिंग घेत असतो. होम हिलिंग केल्यानंतर अश्विनी पण सांगितलं मॅडम अगोदर घरामध्ये आल्यानंतर वेगळं वाटायचं. हो ना आता म्हणजे ना तिचे तर नेहमी कंप्लेंट असायची. फार वेगळ्या कंप्लेंट करायची. मला तिला तर वाटे मॅडम काय नाही. आणि ना आता मात्र अस्मीला प्रसन्न वाटते घरामध्ये. का? कारण ना आपण होम हिलिंग घेत असतो. एक 3rd डिग्रीला. आणि दुसरं आता ताईंनी सांगितलं ना 3rd डिग्रीला आल्यानंतर जो एक सिम्बॉल आहे ज्याचं आपण नाव लाईव्ह सेशन मध्ये घेऊ शकत नाही. तो उष्णतेवर काम करतो. आणि खूप छान तुम्ही उपयोग केला. ज्या गोष्टीचा जेथे जशा प्रकारे उपयोग व्हावा तसा खरोखर होत असतो. ऊर्जा तुमच्यासाठी काम करते. फक्त तुमचा विश्वास आणि सगळ्या गोष्टी जिंकत असतात. फक्त एक शेअरिंग घेते आणि नंतर मेडिटेशन घेऊया. प्रणाली.
नमस्ते. नमस्ते. माझा असा एक अनुभव आहे ना, कारण मी ना आता जवळजवळ 15 दिवस मी बदलापूरला जाते. मी सकाळचं मेडिटेशन करते आणि एक एक्स्ट्रा एक करून जाते मेडिटेशन. पण मी तिथे पूर्ण दिवस मी राहते. पण मला तिथे गेल्यावर तिथे पण मी काम करते थोडंफार काय असेल ते. आणि हे बघ ते बघ करत असते. आणि पण मी तिकडनं आल्यावर ना मला अजिबात थकल्यासारखं वाटत नाही. तिकडनं येऊन मी परत इकडे काम करते. सगळं भांडी लादी काय असेल ते इकडे येऊन करते. आणि सकाळचं जेवण करून जाते. पण बाकीचं काम असते ते मी इकडे येऊन करते परत. पण मला तिकडनं आल्यावर अजिबात थकल्यासारखं वाटत नाही आणि काही वाटत नाही. खूप छान वाटतं आणि म्हणजे माझं फ्रेश म्हणजे राहते मी असं वाटते. आणि नंतर माझ्या डॉगीला पण मी नेहमी रेकी देते सकाळची. जेव्हा मी चहा पिते तेव्हा ती माझ्या जवळ येते ना, तेव्हा मी तिला रेकी देते, नेहमी देते. पण तिच्यामध्ये खूप फरक आला. आता तिचे केस पण खूप गळायचे कमी झाले. आणि म्हणजे आता ती शांत पण झाली. पहिले खूप मस्ती करायची, आता एवढी शांत झाली आहे ना. आता ती मुलं पण बोलतात आता ही किती शांत झाली, किती शांत झाली. मुलं पण आता बोलत बसतात. असं खूप शांत झालीये. आणि एक माझा अनुभव आहे असा की माझा मुलगा काल दिल्लीला गेला. ना, त्याची आता US ची हे एक्झाम आहे उद्या. US हे आहे. तर तो मला पण सांगून गेला, आई तू प्रार्थना करा. म्हटले हो चालेल मी करते. मग त्याला बोलले तू काय घाबरू नकोस, व्यवस्थित तुझं इंटरव्ह्यू होईल आणि तुला हे करतील व्यवस्थित. तू काही टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होणार. तू तिकडनं जाऊन यशस्वी पण चांगलं होणार. तुझ्याबरोबर जेवढे गेलेत मित्र त्यांचं पण भलं होऊ दे म्हटलं तू बोल. म्हणजे तू एकट्यासाठी मागू नको, तू सर्वांसाठी माग. सर्वांसाठी म्हणजे तू सर्वांमध्ये तू आहेस आणि सर्वांसाठी तू आहे असा फक्त तू विचार कर. मग ते निसर्ग तुला तर देणारच, पण तू सर्वांचा विचार केलास ना तुला पण पहिलं देणार असं. मग तो मला बोलतो हा चालेल म्हटलं तू. त्यामुळे मला सारखं आज पण त्यांनी मला फोन केला, आई तू करा म्हटलं तू काय घाबरू नकोस, तू जा व्यवस्थित आणि तू व्यवस्थित इंटरव्ह्यू दे. त्यांनी मला कसं इंटरव्ह्यू घेतात ते पण मला स्क्रीनशॉट पाठवला आणि तसं तू मला बोलतो व्हिज्युअलेशन कर. म्हटलं हा चालेल करते म्हणून. आता तो गेलाय 4 तारीखला त्याचा इंटरव्ह्यू आहे 4 तारीखला. मला माझ्या घरामध्ये पण खूप फरक आलाय तसा. त्या दिवशी मेणबत्तीचा पण खूप अनुभव आहे. त्या दिवशी मेणबत्तीचं हे केलं ना, तर मेणबत्तीचं म्हणजे माझं कसं ते शंकराचा आकार झाला त्या मेणबत्तीला. आणि ना त्यांची पण तब्येत बरी नव्हती. त्यांना पण त्या दिवशी म्हणजे सर्दी झाली, तो खोकला येत होता, ताप पण येत होता. पण ती मेणबत्ती मी लावली ना किचन मध्ये लावली. पण त्यांची सर्दी पण कमी झाली, म्हणजे ताप पण कमी झाला आणि खोकला पण कमी झाला. म्हणजे न डॉक्टरकडे जाता हे सगळं एवढं व्यवस्थित झालं. हे सगळं तुमच्यामुळे. त्याबद्दल तुमचे खूप खूप कृतज्ञतापूर्वक आभार मानते. आणि रेकीची पण मी खूप खूप आभार मानते. थँक्यू मॅडम. थँक्यू. नक्कीच. मी आणि माझं कुत्र मोठा प्रॉब्लेम होता त्या डॉगीचा. केव्हा फोन केला की आता त्याच्यावर प्रेम येत आहे. बरोबर आहे ना प्रणाली ताई? हो. म्हणजे सकाळी मी चहा पिताना ना रोज माझ्या बाजूला बरोबर येणार बिस्किट खायला सकाळी. तेव्हाच तिला सगळे झोपलेले असतात ना, तेव्हाच मग मी तिला रेकी देते. सकाळची रोज देते रेकी. तेव्हा ती पण आता खूप शांत झाली. खूप शांत झाली. सगळ्यात जास्त कंप्लेंट होती प्रणाली ताईंची की मला कोणी घरात मदत करत नाही. मॅडम मी एकटी आहे, माझ्याच्याने कामं होत नाहीत आणि हे आणून बसवली कुत्री. आणि ना आता बघा आता बदल आहे. तर नक्कीच प्रणाली ताई अजून छान छान आता कामाचा स्पीड वाढेल. प्रणाली ताईच्या याच्यामधून तुम्हाला एक गोष्ट समजली का? आपण मेडिटेशन केलं ना की आपल्या क्षमता वाढतात. आपण कामं आपण इकडे करतो. पण आता तिकडे आलं मला अजिबात थकायला नाही. पटकन काम. पहिला खूप मला आळस पण यायचा आणि थकल्यासारखं मी 1-2 तास झोपायची. पण आता मी झोपत नाही. मी आता लगेच कामाला लागले. आंघोळ केलं पटकन मी कामाला लागते. कारण मला पूर्ण दिवस तिथे बदलापूरला मला जायचं असतं. आता मग नंतर मी आले की नंतर लगेच काम करणार. मी चहा पिणार लगेच कामाला लागणार. आता अजिबात झोपत पण नाही, काहीच नाही. पण हे तुमच्यामुळे आणि रेकीमुळे. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. थँक्यू. माझे आभार काय या ब्रह्मांडी. मी तर एक माध्यम आहे.
पण नक्कीच तुम्हाला खूप पण छान तुमच्यामुळे ना आम्हाला ज्ञान पण मिळालं ना. नाही तर आम्हाला हे ज्ञान पण नव्हतं, काहीच नव्हतं माहिती. पण तुमच्याकडनं खूप छान मिळालं, त्याबद्दल खूप आभारी आहे. थँक्यू. जेवढं आपल्याला देता येईल तेवढं आपण द्यायचा प्रयत्न करूया. नक्कीच प्रत्येकाला द्यायचा प्रयत्न करूया. आपण वाढवूया. आजची तारीख आहे 2. आपण 5 तारखेपासून नवीन बॅच सुरू करा. ओके. क्लासचा वेळ असेल रात्री 10 वाजता. ओके. 10 वाजून 10 मिनिटाला बॅच चालू होईल आणि 11 वाजता संपेल. नवीन बॅच सुरू होत आहे. तर या नक्कीच आपल्या आप्त स्वकीय मित्रमंडळी आणि तुम्ही जे लोक नवीन आहात या नक्कीच शिका. आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणा. आम्ही आहोत. मदत करूया. ओके. आणि आपल्या ग्रुपची एनर्जी खूप छान आहे. सगळ्यांसाठी एनर्जी असते. दररोज सकाळी छान मेडिटेशन असते. आणि काही नाही, फक्त बाबा सेवा आहे असं नाहीये. खरोखर तुमच्यासोबत माझं पण मेडिटेशन होते. मी सुद्धा या ऊर्जेसोबत पूर्ण वेळ कनेक्ट राहते. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जसा जसा आनंद येतो तसे तसे माझ्या आयुष्यातले प्रश्न कसे मिटतात ना, हे पण मला समजत नाही. हा पण माझा स्वार्थ आहे. काही कोणीच फक्त सेवा करत नसते. ओके. पण या स्वार्थामध्ये सुद्धा काय असते माहितीये का, एक आनंद असतो. एक काय मिळायचं ना ते असते. इथं जे तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान, तुमच्या चेहऱ्यावरचे ज्या सगळ्या गोष्टी आपण आता ऐकतो ना, तर त्याचं जे मिळतं ना समाधान छान असतं. आणि तुमचे ब्लेसिंग्स तुम्ही इतरांना देता, आपण इतरांना देतो. आजच्या सेशन मध्ये जर सांगायचं म्हणजे ना तर खुशखबर खुशखबर म्हणून किती जणांकडे ज्यांना जे जे हवं होतं ते ते त्यांना त्यांना मिळत आहे. वनिताचा हँड राईज झालाय. एक शेवटचा आपण काय म्हणूया एक्सपिरियन्स शेअरिंग घेऊया आणि मग आहे ना तुमचा काही प्रश्न असेल तो आणि मग आपण एक छान मेडिटेशन करूया. चालेल ना अनुपमा ताई? अनुपमा ताई चालेल ना? ओके. चला बोला वनिता. सर्वांना नक्कीच चालेल. बोला वनिता. नेहमी नेहमी तेच शेअरिंग न देता मी आज एक चांगला अनुभव शेअर करते. ऍक्च्युअली मी तुमची जाहीर माफी मागते. मी एक ग्रँड मास्टर आहे. 1 वर्ष झाले आमची बॅच पूर्ण होऊन. मॅमला मी इंटरव्ह्यू द्यायला हवा होता पण तो दिलेला नाही. बरेच अनुभव माझे सांगितले पण नक्कीच मी या वर्षात तरी तो देईल अशी मी प्रार्थना करते. मी ऍक्च्युअली खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये होते. ते प्रॉब्लेम माझे सर्व सॉल्व्ह झाले. पण मी जिथे जॉब करत होते तो सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम का तिथं सॅलरी इश्यू होता. 2-2, 3-3 महिने आमची सॅलरी होत नव्हती. म्हणजे मी जॉईन झाली तर मला फीस भरता यावी अशी सुद्धा परिस्थिती नव्हती. तरी मॅमने मला सांगितलं होतं का तुम्ही रेकी द्या रेकी द्या रेकी द्या. पण आम्ही ते कधीच केलं नाही. आमच्या डोक्यात हेच विचार राहायचे इथं पेमेंट होत नाही पेमेंट होत नाही पेमेंट होत नाही. पण मॅम आज तुम्हाला सांगते की गेल्या 2 महिन्यापासून आम्हाला मी तो जॉब सोडलेला होता. त्यांनी मला परत आग्रहाने बोलवलं आणि मंथली सॅलरी आम्हाला मिळते. हा माझा रेकीतला अनुभव आहे. कारण घरी राहिल्यामुळे मला पण कळालं घरी राहून काही उपयोग नाही. मग मी घरी राहिले मेडिटेशन केले आणि रेकी दिली तर त्याच्यातून असा अनुभव आला का आता त्याच कामावर मला दर महिन्यात माझी ती सॅलरी मिळत आहे. आणि तो खूप मोठा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आणि तुमचा एक शब्द मला खूप आठवतो ग्रँड मास्टर म्हणजे मी जे बोलणार तेच होणार. या शब्दाचे मला स्वतः प्रत्यय आलेला आहे. कारण माझे आयुष्य जे घडत गेलं ते सर्वांना सांगते. मी जे बोलत होती तेच सर्व घडत होते. आणि मॅडम मला नक्कीच सांगत होत्या वनिता थांब थांब थांब. पण मी कधीच थांबले नाही. जेवढं करायचं होतं तेवढं मी करून बसले आणि त्याच गोष्टीचा खरंच मलाच खूप त्रास झाला. आणि नंतर आता एवढं इतकं सर्व व्यवस्थित आहे की अक्षरशः ज्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी घरात चिडचिड करायचे किंवा भांडून घ्यायच्या खरोखर मॅडम त्या गोष्टी मला अगदी प्रेमाने मिळतात. आणि एक सर्वात मोठा माझ्या मुलामध्ये बदल तर तो खूप समजूतदार झालेला आहे. आधी तो माझ्या वागण्यामुळे तो स्वतः खूप चिडचिड करायचा. मग आमच्या दोघांना पण खूप त्रास व्हायचा. आता मी त्याला रेकी देऊन देऊन त्यांनी मला रेकी दिली आणि मी त्याला रेकी दिली. त्यामुळे आता आमच्या कुटुंबात सगळीकडे आनंदी आनंद आहे. खूप खूप धन्यवाद मॅम तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप छान खूप छान. मॅडम हा बोला ईश्वरी. बोला ईश्वरी. वजन कमी करण्यासाठी विचारायचं होतं तुम्हाला. हा वेट लॉस करण्यासाठी विचारायचं होतं. वेट लॉस करायसाठी मेडिटेशन आणि मेडिटेशन आणि मेडिटेशन. वैशाली ताईंनी फक्त मेडिटेशन केलं. त्यांना काही दुसरं नाही सांगितलं. विचारा ना. फक्त मेडिटेशन करा नियमित हो जाएगा.
हो, मेडिटेशन. कारण मेडिटेशन करायला लागलं की माणूस जेवत नाही ना त्यावेळेस. पहिलं मेडिटेशन करतो त्यानंतर नंतर जेवण किती वेळेस करतो. करावं लागेल तरी? नक्कीच किती दिवसात तरी होतं मॅडम साधारण? पहिल्याच डिग्रीमध्ये नाही होतं बरं का ताई. मेडिटेशन केल्यानंतर हे तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ताई. मेडिटेशन फक्त नियमित करा, त्याला टाइम ठेवा. सकाळी नाही भेटलं तर संध्याकाळी. परंतु थोडंसं आपण जेव्हा फ्रेश असतो, जेवणाच्या अगोदर केलं ना तर ते खूप मन लावून होतं मेडिटेशन. जो मेडिटेशन करेल त्याचं वजन कमी होईल, ज्याला वाढवायचं आहे त्याचं वाढेल. असं नाही की कमी होईल, काही लोकांचं वाढते पण. ओके, ज्याला वाढवायचं आहे त्याचं वाढेल, ज्याला कमी करायचं आहे त्याचं कमी होईल. तुम्हाला ते मेंटेन राहणार. यस, मेंटेन राहणार. आणि ना तुम्हाला त्याच्यामध्ये एफर्ट टाकावे लागतील, हे लक्षात घ्या. मॅडमच्या आशीर्वादाने नाही होणार, ते तुमच्याच आतल्या ऊर्जेने होणार आहे, एवढं लक्षात घ्या. ओके, तुमच्याच आतली ऊर्जा तुम्हाला मदत करणार आहे. ओके, खूप छान. मॅडम मी बोलू का? बोलायचंच आहे का आता? मॅडम मी तुमचा दर संडेला मी अटेंड करते आणि तुमचं ऐकून मला खूप छान वाटतंय. मी खरं तर तुम्हाला सांगितलेलं आहे, खूप छान वाटतंय मला. आणि हे जे मेडिटेशन साठी सांगतात ना, तर ज्या करत नाही त्यांच्यासाठी मी थोडं सांगू का? पटकन सांगा पण, आणि कारण जर मेडिटेशन थांबवायचं आहे. मेडिटेशन केलं ना, मेडिटेशन जसं मॅडमनी सांगितलं तसं जर केलं ना, तर खरंच तुमचं जे काही आहे ते सगळं 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 काय आहे ते निघून जाईल. ते जे तुम्हाला माहितही नाही आहे आजपर्यंत प्रॉब्लेम पुढे येणार आहे ते सुद्धा निघून जाणार आहे. नक्कीच. बस तितकंच बोलायचं होतं मला. एवढंच बोलायचं. ओके. हो बस मॅडम. कारण तुमचं खूप छान वाटतंय मला, असं ऐकूनच छान वाटतंय. आणि तुम्ही जे मजा हसताय बोलताय खूप मजा येते, छान वाटते. छान 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 छान. मॅडम फार गोड बोलतात ना, गोड बोलतात मॅडम गोड फार. बोलतात, खूप गोड बोलतात. त्यांच्या वाणीमध्ये असं रसाळ आहे, गोड रसाळ आहे. हा, ऐकतच राहावं वाटतं. हा, ऐकत राहावं वाटतं. चला आपण असं आहे मॅडमचं बोलणं. मेडिटेशन घेणार आहे. मला फक्त मेडिटेशन शोधते. हा. थँक्यू सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांनी मनापासून सेशन अटेंड केला आणि आपल्या गप्पा टप्पा अशा छान. आणि तुम्ही सगळेजण दर रविवारला येता, नवीन लोकांसोबत ओळख होते. माझी सुद्धा या ऊर्जेसोबत पुन्हा नव्याने ओळख होते. पण प्रत्येक रविवारी आपला नवीन सेशन असते, नवे शब्द सुचतात, ते ब्रह्मांड करून घेतो. बरोबर, तो ऊर्जा देतो. आणि ही आपली प्रत्येकाची आध्यात्मिक परीक्षा असते. मेडिटेशन मध्ये येणारे अडथळे, अडचणी, आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि मेडिटेशनला लागण्यानंतर सुद्धा कधीतरी अडचणी येतात. तुम्ही डगमगता की बरोबर ठाम राहता, तुम्ही काय निर्णय घेता, अनेक परीक्षा माणसाला आयुष्यभर द्याव्या लागत असतात. हो ना, असं नाही की आता मॅडम शिकवतात म्हणून मॅडमला नसतील द्यावं लागत, सगळ्यांनाच द्यावं लागतात. पण आपण या परीक्षेमध्ये सुद्धा अगदी सहजतेने पास होतो. म्हणजे कसं, एखादा अभ्यास केलेला विद्यार्थी आणि विना अभ्यासाचा विद्यार्थी, आता आपण अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यासारखा पेपर सोडवणार. हो ना, आपला अभ्यास कसा असणार, तर अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यासारखा असेल, सहजतेने आपण सोडवणार. एवढा फरक आपल्यामध्ये होतो. शेवटी आयुष्य आहे, सुख येणार दुःख येणार, सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, त्या आपल्याला लागूच असतात. त्यावर आपण कशी मात करायची ती हिंमत आपल्यामध्ये येते. ज्या गोष्टीला आपण रडत रडत पुढे जातो त्या गोष्टीला आपण सहजतेने पुढे जातो. आता कालचा गंमत तुम्हाला सांगते. खूप प्रवास आणि ते ज्ञानेच्या कामासाठी गेलो होतो. तर हा क्लास बघू दे, तो क्लास बघू दे, खूप थकून गेलो होतो, एवढं की विचारता सोय नाही. कारण ना एक्झॉस्शन झालंच तेवढं, खूप होतं. किती पायऱ्या चढू दे, उतरू दे, हा क्लास पाहू दे, तो पाहू दे, कुठे जाऊ दे, सगळ्या ठिकाणी व्हिजिट केल्या. तर मग घरी आला येताना असं वाटलं की आता कसा स्वयंपाक करूया घरी जाऊन. दुपारी बाहेर जेवलो. घरी आल्यानंतर थोडा वेळ 5 मिनिटं थकल्यासारखं होतं. पण माहितीये का, फक्त सिम्बॉल घेतले, फक्त सिम्बॉल घेतले स्वतःवर आणि जणू काही नव्याने पुन्हा नवी सकाळ झाली. एवढं फ्रेश वाटलं स्वतःलाच. आणि स्वयंपाक झाला, सगळं झालं.
आणि मग सगळ्या गोष्टी हे म्हणजे काय, तर तुमची बॅटरी जर का लो झाली, माणूस आहे ना, मी पण माणूस आहे, ग्रँड मास्टर्स आहे, दिवसभर तुमचे किती फोन असतात, याचा प्रॉब्लेम त्याचा प्रॉब्लेम, कोणाकोणाला रेकी द्यावी लागते, प्रवासात असताना सुद्धा दे रेकी, हो ना. तर त्या दिवसाने त्यांचा मेसेज होता, अनेक जणांचे मेसेज होते, तर द्यावी लागली रेकी बऱ्याच जणांना. तर काय होते, आपली एनर्जी जर का कमी झाली तर बॅटरी चार्ज करण्याचं साधन आपल्या जवळ आहे, आपण आपली बॅटरी केव्हाही चार्ज करू शकतो. कितीही थकलेले असू देत, तुम्ही फक्त स्वतःला 2 मिनिट द्या, 2 मिनिटामध्ये तुम्ही तुमची बॅटरी चार्ज करू शकता. जेवढ्या वेळात मोबाईलची बॅटरी चार्ज होणार नाही, तेवढी आपली बॅटरी लवकरात लवकर चार्ज होऊ शकते. फक्त ती क्षमता वाढवायची आपल्याला, बस एवढी गंमत होते थोडस पुढे गेल्यानंतर. चला तर थँक्यू सगळ्यांना, अगदी मनापासून थँक्यू, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. एक वेळ आपण आत्मनमस्ते करूया आणि मग आपण पुन्हा मेडिटेशन लावूया. ओके, आत्मनमस्ते मॅडमला सगळ्यांना. नमस्ते. नमस्ते. तुम्ही कसंही काहीतरी बोलतात, काय म्हणता सुनीत? नमस्ते. मॅडम माझे केस खूप गळत आहे 2 महिन्यापासून. हा, त्यासाठी रेकी द्या मला. मेडिटेशन करा, मेडिटेशन करा, मेडिटेशन करा. हो, मेडिटेशन तर करतेच मॅडम, खरंच आहे. तुम्ही कमी होतील खूप रोज. पण खूप गेलेत केस, हा, खूप काही गेलेत नाही, केस. परत येतील, काही टेन्शन घेऊ नका. थोडस 6 महिने, पुढचे 6 महिन्यात स्वतःचे केस बघा, तुम्हाला फरक जाणवेल. केस हा भाग असा आहे, एका दिवसात फरक नाही समजत, बरोबर आहे ना सगळ्यांना, माहितीये सगळ्यांना. कच्चे झाले ते निघून जातील आणि नवे असे पक्के येतील ना. आणि हा, तुम्हाला आता केसांची गोष्ट निघाली म्हणून आपले सेशन असे होतात ना, वाढत जातात, व्हिडिओ पण वाढत जातो ना, मग तो युट्यूबचा. हे बघा, वरचे केस आहे ना, म्हणजे मुळ जे पांढरे असतात ना, ते पण काळे होतात मेडिटेशननी. मला हे सांगायचंय, म्हणजे वरचा कप्पा पांढरा आहे आणि आतून काळे निघाले आहेत, असे पण लोक आहेत आपल्याकडे. ओके, तुम्हाला जर तुमचे केस पांढऱ्याचे काळे करायचे असतील तर तुम्ही नक्कीच नियमित मेडिटेशन करा, बस. आणि केस गळती वगैरे मेडिटेशन करा, ते नियमित. सुनीताताई, जरासं टेन्शन कमी झालं की नक्की बरं होऊन जाईल. ओके, आत्मनमस्ते सगळ्यांना. आत्मनमस्ते. नमस्ते. नमस्ते. आत्मनमस्ते. आत्मनमस्ते. नमस्ते. आत्मनमस्ते.